मागच्या 3 महिन्यापूर्वी आपल्या गावातले संतोषजी काका असतील, बाळासाहेब असतील, हे सातत्याने आमच्या संपर्कात होते की सर आपण ज्या जलताराच्या माध्यमातून गावं पाणीदार केले आणि शेतकऱ्याला एक चांगले दिवस आले, तर हा जलतारा आमच्या गावाला पण करायचा आहे आणि आमचंही गाव पाणीदार करून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे, समृद्धता आली पाहिजे, यासाठी तुमचा वेळ पाहिजे, तारीख पाहिजे. आणि आम्ही आमच्या जीवनाला शेतकऱ्यांच्या या समृद्धतेसाठी समर्पित केलं असल्यामुळं यत्किंचितही कुठली आडकाठी न घेता एका क्षणामध्ये आम्ही त्यांना तारीख दिली आणि आज तो दिवस आपल्या समोर जलतारा काय आहे, जलतारा कशा पद्धतीनं दुष्काळाचा सामना करत असलेली माझ्या तालुक्यातली 200 गावं 4 वर्षात पाणीदार झाली, हजारो उत्पन्न लाखात गेलं, बेरोजगारी संपली, व्यसनाधीनता संपली. पत्राच्या घरात तुम्ही मला येऊच नका, मला हे सगळं माहिती. कमी यायला आवाज? आता येतोय आवाज माझा शेवटपर्यंत? नाही येत? येतोय नाही का? माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की मोबाईल थोडा वेळ बंद करून ठेवा. आपण खूप चांगल्या विषयावर आणि म्हणजे आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर आणि आपल्या समृद्धतेच्या विषयावर आपण या ठिकाणी मंथन करणार. मी काही व्याख्याता नाही, मी काही प्रवचन करणार नाही. मी सत्य परिस्थिती काय आहे आणि आज आपल्याला जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, जे पाठीमागं फोटो दिसतोय वर, ते माझे गुरु आहेत सद्गुरू परमपूज्य श्री रविशंकरजी, ज्यांच्या आशीर्वादानं ही कल्पना मला सुचली आणि मी ती प्रत्यक्षात उतरवली. आणि उतरल्याच्या नंतर जसं महाराज आपण अध्यात्मातले फार मोठे व्यक्तिमत्व आहात, आपल्याला माहिती आहे की सृष्टीला ईश्वराला एखादी गोष्ट जर तुमच्याकडून करून घ्यायची असेल तर तुम्हाला निमित्त बनवल्या जातं, पण ते निमित्त बनल्याच्या नंतर तुम्हाला किती पुण्य कमवायचं हे निमित्ताच्या हातात असतं. आणि मला ते पुण्य कमवायचं गुरुच्या आशीर्वादानं कळालं आणि मी माझ्या जीवनाला समर्पित केलं की जसं माझं गाव मी पाणीदार बनवलं, माझ्या तालुक्यातले 200 गाव बनवले, तसा माझा तालुका, माझं गाव फक्त माझं नाहीये, ते या भारतातलं प्रत्येक गाव, या विश्वातला प्रत्येक शेतकरी हा माझा आहे, माझा बाप आहे, त्याला मला बदलायचंय आणि त्याला मला श्रीमंत करायचंय, हे मी ठरवलं. आणि तिथून हा आमचा 6 वर्षाचा मार्गक्रम सुरू झाला. तर आज जलतारा ही प्रक्रिया काय आहे, कशा पद्धतीनं दुष्काळी गाव पाणीदार होतं, कशा पद्धतीनं आर्थिक उत्पन्न बदलतं, या सगळ्यावर आपण सविस्तर असं विवेचन करणार आहोत. मात्र हे करत असताना मी एकटा काही बोलणार नाही, मी तुम्हाला पण बोलता करणार. मी काही प्रश्न विचारून बिनधास्तपणे त्याचे उत्तर सांगा. म्हणून आता आपण मूळ विषयाला सुरुवात करू की जलतारा नेमकं काय आहे. आणि आज मी जलतारावर या ठिकाणी फक्त व्याख्यान करून जाणार नाही, कारण माझी पद्धती तशी नाहीये नुसतं व्याख्यान करायचं आणि निघून जायचं काका. इथं आता आपण प्रात्यक्षिक करणार आहे की जलतारा प्रक्रिया नेमकी काय असते, कशा पद्धतीचे शोषखड्डे केले जातात, त्यात दगड कसे भरले जातात. कल्पना करा, आता पाऊस नाही पण येणाऱ्या पावसात ते पाणी जमिनीत कसं जाईल, पाणी पातळी कसं वाढेल, हे सगळं काही शास्त्रोक्त पद्धतीने आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक करणार आहोत. आणि त्यानंतर आपण या पिंपळगाव रोडण्याचं चित्र बदलणार आहोत. तुम्ही किती जण तयार आहेत आपल्या गावचं चित्र बदलण्यासाठी? हे काही राजकारण नाहीये. आणि मी तर म्हणतो की राजकारणाच्या ठिकाणी तो आपला अधिकार आहे की मला कोणते विचार पडतात त्या विचाराशी, पण मूळ आपला व्यवसाय जो आहे की ज्याने आपलं पोट भरतं आणि आपल्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, त्याचा व्यवसाय हा शेती व्यवसाय. म्हणून माझा एक पहिला प्रश्न आहे तुम्हाला की इथं बसलेले किती जण शेतकरी आहेत, हात वर करा. मग शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय कोणता? शेती, बरोबर. आता मी एक प्रश्न विचारतो की शेती करण्यासाठी कोणकोणती साधनं लागतात? बिनधास्तपणे सांगा. शेती कसण्यासाठी, शेती करण्यासाठी कोणती साधनं लागतात? सांगा कोणकोणती लागतात? मी पाण्यावर बोलायला आलो म्हणून तुम्ही म्हणाला पाणी लागतं म्हणून, पण मी आतापर्यंत जवळपास हजारांना व्याख्यानं केलेली आहेत आणि ज्यांना माहित नसतं की आज मी कशासाठी उभा आहे इथं, मला त्या गावचा माझा या प्रश्नाचा अनुभव असा आहे की मी ज्यावेळेस बाळासाहेब त्यांना म्हणतो की शेती करायला कोणती साधनं लागतात, तर समोर बसलेले हळामासाचे शेतकरी मला उत्तर देतात की बैल लागतात, गाडी लागते, यंत्रसामुग्री लागते, ट्रॅक्टर लागतं, बी भरण लागतं, औषधं लागतात आणि पैसा लागतो. ही त्यांची उत्तर असतात.
आणि मग मला त्यांना काका विचारावं लागतं पाणी नाही लागत, आणि मग ते म्हणतात पाणी लागतं ना. मग मी विचार करतो की ते पाण्याला का विसरले, कारण मागच्या 50 वर्षापासून बगर पाण्याची शेती करणं हेच आपल्या समोर उभं आहे. संतोष बरोबर आहे. आणि इतर सांगत होते आता की आमच्याकडे फक्त पावसाळी शेती आहे, म्हणून मी स्वतः शेतकरी. हे संशोधन जे जगताच आम्ही केलंय त्याच्या अगोदर आम्ही पाण्यावर असंख्य प्रयोग करून पाहिले, इतक्या खटाटोप केलेले आहेत की पाण्याची पातळी वाढेल कशी, अत्यंत करोडो रुपयाचे खर्च करू आज शासन ज्या योजना राबवतोय त्या योजना असंख्य प्रयोग केले, पण तात्पुरती उत्तर भेटायची आणि तात्पुरता आधार भेटायचा. असं कुठं शाश्वत पाण्याचे साठे जसे पूर्वीच्या काळी होते असं काहीतरी शोधण्याच्या या खटाटोपीमध्ये जनता ही प्रक्रिया सापडली, आणि जी आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशात नवे व अभिमाने जगापर्यंत पोहोचली आहे. कारण ही अत्यंत साधी आहे, सोपी आहे, सरळ आहे. तांत्रिक दृष्ट्या तुम्ही जर हिला खालून बघितलं, वरून बघितलं, सगळीकडून बघितलं तर मोठमोठे शास्त्रज्ञांनी हे मान्य केलंय की ही पाणी पातळी वाढवणारी सगळ्यात उत्तम प्रक्रिया आहे. सगळ्यांनी सर्टिफिकेट दिले. आणि मग मी तुम्हाला जे विचारत होतो की शेती करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या साधनामध्ये पाणी हे साधन आहे, हे किती जणांना मान्य आहे हे आपल्याला. मग पाणी असल आणि पाणी नसल तर शेती मात्र फरक मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पाण्याची शेती आणि बगर पाण्याची शेती, म्हणून मी जो अभ्यास केलाय काका की शेतीचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारामध्ये शेती मोडल्या जाते महाराज. त्यातला पहिला प्रकार आहे बागायती शेती, ज्याला 12 महिने पाणी असतं. बरोबर ही गोष्ट. बागायती म्हणतात त्याला कशामुळं की जिथं 12 महिने पाणी उपलब्ध आहे. नंबर 2 जिरायती शेती, जी निसर्गावर अवलंबून असते आणि जिचं पाणी हे दिवाळीपर्यंत पुरतं. म्हणजे खरीपाचं पीक निघाल्याच्या नंतर रब्बीमध्ये तुम्ही जे काही करता, गहू, थोडी ज्वारी किंवा जे काही असेल भाजीपाला, याला दिवाळीपर्यंत पाणी पुरतं. दिवाळीच्या नंतर पाणी कमी कमी होऊन डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये पाणी संपतं. याला म्हणतात जिरायती शेती. आणि शेतीचा तिसरा प्रकार आहे कोरडवाहू शेती, जी फक्त निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये 4 महिन्यात जे पाऊस पडतो त्याच्यातून खरीपाचं पीक निघतं आणि त्याच्यानंतर मग गावातले लोक गाव सोडून बाहेर जातात. डिसेंबरच्या नंतर सरपंच आणि ग्रामपंचायत ठराव घेते आणि टँकर आमच्या गावाला सुरू करा असा प्रस्ताव देते. बरोबर ही गोष्ट. असेच आहेत 3 प्रकार. मग या 3 प्रकारामध्ये शेतकऱ्यांचं विभाजन करा. तुमच्या समोर उत्तर आहे. ज्या ठिकाणी बागायती शेती आहे, बागायती शेतीमध्ये 12 महिने पाणी, त्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न हे 100% बऱ्यापैकी असणार आहे आणि चांगलं असणार आहे. बरोबर ही गोष्ट. म्हणजे जिथं बागायती शेती आहे, समजा ते 10 सदस्यांचं कुटुंब आहे, 10 ची 10 जणांना रोजगार आहे. कारण त्याला फुसतच नाही बाहेर. सकाळी पासून जे काम सुरू होतं, दिवसा लाईट असली तर दिवसा गाडी धरायची, रात्री लाईट असली तर रात्री गाडी धरायची. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं आर्थिक उत्पन्न लाखामध्ये सुजलाम सुफलाम आहे, घर पक्क आहे, राहणीमान व्यवस्थित आहे, सगळं काही थांबतो. कारण पाणी हे 12 महिने आहे, म्हणून पिकाचं चक्र हे कंटिन्यू चालू आहे. मी बोलतोय पडतं ना सगळ्यांना, नक्की ना. नंबर 2 जिरायती, म्हणजे हंगामी शेती, ज्याला कोरडवाहू म्हणतात, सॉरी हिवाळा भरणं म्हणतात. ह्या प्रकारामध्ये जे लोक मोडतात आणि ज्यांची शेती या प्रकारामध्ये, म्हणजे दिवाळीपर्यंत पाणी आहे आणि दिवाळीच्या नंतर पाणी संपतं, हे खाऊन पिऊन थांबतो. म्हणजे करावं खूप वाटतं, स्वप्न फार मोठे पडतात, पण पुन्हा खिशाचा विचार घेतला की स्वप्न जागेवर घेऊन जातात महाराज. ही वस्तुस्थिती आहे. या प्रकारामध्ये पण शेतकरी मोडतात. आणि तिसरा प्रकार जो आहे कोरडवाहू, त्यांना तर स्वप्न पडत नाही, पडले तरी ते म्हणतात पडू नका. बरोबर ही गोष्ट. म्हणजे तिथं पाण्याला पिण्यासाठी युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग या सगळ्या प्रकारामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वेक्षण केलं तर आज 70% महाराष्ट्राचा भूभाग कोरडवाहू शेती मध्ये विभागला, 20% भूभाग जिरायती शेतीमध्ये विभागला आणि 10% भूभाग किंवा 10% शेतकरी हे फक्त बागायती क्षेत्रामध्ये मोडतात. ही वस्तुस्थिती
महाराष्ट्राची, आणि हे सर्वेक्षण आम्ही सगळं स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून शेतीला हे दिवस आहे. शेतकरी आत्महत्या का करतोय, निराशेत का जातोय, शेतकऱ्याची मुलं शेती सोडून मुंबईला, पुण्याला, नाशिकला का जात आहेत? आज जर तुमच्या गावात पाणी असतं तर गेले असते लोक मुंबईला, पण मी सांगतो की पाणी जर असतं तर हा विचार त्यांच्या मनात आला नसता. मी बोलतोय खरे, बरोबर ही गोष्ट. पाणी नाहीये, शेती पिकत नाहीये, म्हणून आपलं पोट चालण्यासाठी आपल्याला दुसरं काहीतरी शोधावं लागेल. ही आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोरची म्हणजे दुर्दैवी कथा आहे. आणि मग आम्ही ठरवलं की शेतकऱ्याला जर समृद्ध करायचं असेल आणि शेती व्यवसाय जर वाचवायचा असेल तर शेतीला लागणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या साधनावर आपल्याला काम करावं लागेल, आणि त्या साधनाचं नाव आहे पाणी निर्मिती. मग त्याला शास्त्रोक्त भाषेमध्ये आणि तांत्रिक भाषेमध्ये जलसंधारण असं नाव आहे. माहिती का जलसंधारण म्हणजे काय? पाणी अडवा, पाणी जिरवा. जसं शेतीचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले, तसं जलसंधारणामध्ये जे लोक काम करतात, मला अभिमान आहे की तुम्ही त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय की ज्या तालुक्यानं 2 एवढे मोठमोठे समाजसेवक या देशाला दिलेत, जे आमचे आदर्श आहेत. आदरणीय अण्णा असतील, जे पारनेर तालुक्यामध्ये राळेगण सिद्धीमध्ये राहतात. आदरणीय पोपटरावजी पवार असतील, ज्यांनी हिवरे बाजार या जागतिक पातळीवर नेले. ही गावं आदर्श का झाली? तुम्ही त्या तालुक्यातले, तुम्ही त्या भूमीतले, याच्या पाठीमागचा इतिहास तुम्ही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का झाले आदर्श? कारण माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे, आणि मी हे पाहिलेलं आहे की अण्णा ज्यावेळी मिलिटरीमधून रिटायर होऊन राळेगणला आले त्यावेळी तिथले लोक आणि तिथल्या महिला पाण्यासाठी 5-5 किलोमीटर हंडे घेऊन जात होते. हे चित्र त्यांनी बघितलं, आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की माझं गाव हे मला पाणीदार करणं महत्वाचं आहे, हा प्रश्न अगोदर मिटवणं महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी पाण्यावर काम सुरू केलं. त्या राळेगणच्या डोंगरावर त्यांनी सीसीटी केल्या, डीप सीसीटी केल्या, दगडी बांध केले, पाणलोट विकासाचे सगळ्या कार्यक्रम त्यांनी राबवले. पाणी थांबलं आणि हळूहळू पाण्याची पातळी वाढली आणि राळेगण पाणीदार बनलं. पाणीदार बनून राळेगण आदर्श बनलं. पण त्यासाठी अण्णांना स्वतःच जीवन समर्पित करावं लागलं. बरोबर ही गोष्ट. हिवरे बाजारची कहाणी काय? हिवरे बाजार आदर्श असंच बनलं का? फक्त मोठमोठे बिल्डिंग बांधले, रस्ते बांधले, झाडं लावले, घरांना सारखे कलर दिले, लाईट लावले, असं आहे का? नाही. पोपटराव पण ज्यावेळेस गावात आले होते त्यावेळेस त्यांनी गावाची परिस्थिती पाहिली होती की गाव पाण्यापासून संपण्याच्या दिशेने आहे, आणि त्यांनी पाणलोटाची कामं केली. पाणलोटाच्या कामातून त्यांनी गाव पाणीदार बनवलं, आणि मग आदर्शाकडे वाटचाल करू लागलं. कारण पाणीदार बनून तिथल्या राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं, सधनता आली, आणि सधनता येऊन नंतर एकदा जर का पोट भरलेलं असेल, खिसा भरलेला असेल, प्रश्न मिटलेले असतील, तर तुम्हाला जे सांगा ते तुम्ही ऐकायला आणि करायला तयार होत असता. आज खूप लोक म्हणतात की शेतकरी ऐकतच नाही. अरे त्याची ऐकण्याची मानसिकताच नाहीये, तर तो काय ऐकणार आहे? मी बोलतोय खरे खोटं? बरोबर आहे. तो त्याच्याच प्रश्नामध्ये, म्हणून मुळात जाऊन या मुळावर प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. याच्यावर, या प्रश्नावर उत्तर शोधणं खूप महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी जे काम केलं तिथून ते 2 गाव आदर्श बनले. पण मला म्हणजे सांगायला वाईट वाटतं की एक राळेगण बनल्याच्या नंतर दुसरं राळेगण बनलं नाही, आणि एक हिवरे बाजार बनल्याच्या नंतर दुसरं हिवरे बाजार बनलं. मला खरं बरोबर नाही. लोक तिच्या जगातून येतात, हिवरे बाजार पाहतात, राळेगण पाहतात, आणि घरी गेल्यावर पुन्हा सपाट होतात. आणि लांब कशाला सांगायचं? तुमच्या तालुक्यातली गाव आहे. खरं म्हणजे तर एक गाव बनल्याच्या नंतर अख्खा तालुका बनायला पाहिजे होता. असू द्या, तो विषय फार वेगळा आहे, आपल्याला मूळ विषयाकडे आता जायचंय. तर मी सांगत होतो की पाणी अडवा, पाणी जिरवा याला तांत्रिक भाषेमध्ये जलसंधारण म्हणतात. जलसंधारणाचे 3 प्रकार आहेत. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा 3 प्रकारे जलसंधारणाची कामं केल्या जात असतात. यातला पहिला प्रकार आहे, जो तांत्रिक दृष्टिकोनातून नाव आहे त्याची लाईन ट्रीटमेंट. लाईन ट्रीटमेंट म्हणजे काय? नद्यांचं पुनरुज्जीवन करणं, शुद्धता करणं, आणि नद्यांचं पाणी बंधारे बांधून अडवणं, किंवा ओढे नाले शुद्ध करून खोलीकरण, रुंदीकरण करून त्यावर बंधारे बांधून पाण्याला अडवणं, याला म्हणतात लाईन ट्रीटमेंट. आणि प्रत्येक गावाला छोटी मोठी नदी असते, छोटे मोठे ओढे नाले असतात, आणि यावर महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे ती जलयुक्त शिवार अभियान.
ज्याच्यामध्ये नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण करणं बंधारे बांधून पाण्याला अडवणं. पण याची परिणामकारकता काही लिमिटेड एरियापर्यंत. उदाहरणार्थ तुमच्या गावाला एक नदी आणि त्या नदीला आपण खोलीकरण करून शुद्ध करून तिचं पात्र स्वच्छ केलं आणि त्याच्यावर बंधारा बांधून पाणी अडवलं तर नदीच्या 100 फूट इकडं 100 फूट इकडं एवढंच सर्क्युलेशन होतं. आणि गाव जर 5000 एकर असेल तर वरच्या टेकड्यावर काहीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे मान्य सगळ्यांना. याला म्हणतात लाईन ट्रीटमेंट. नंबर 2 वॉटरशेड मॅनेजमेंट. इंग्लिश मधला शब्द आहे, मराठीत म्हणतात पाणलोट विकास, जो अण्णांनी राबवला आणि पोपटरावांनी राबवला. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा प्रदेश डोंगराळ प्रदेश, त्या डोंगरावर चढ खोदणं, ज्याला सीसीटी म्हणतात, ज्याला डीप सीसीटी म्हणतात, जे काही ओढा असतात जिथून पाणी जोरानं पडतं अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढवणं, तिथं दगडाच्या पोळी असणं, त्याला इंग्रजी भाषेमध्ये शास्त्रोक्त भाषेमध्ये लूज बोल्डर स्ट्रक्चर म्हणतात, दगडी बांध निर्माण करणं. अशा 18 प्रकारच्या ट्रीटमेंट आहे. आणि नंतर हे काम मागच्या 5-10 वर्षात पाणी फाउंडेशन नावाच्या एका संस्थेने केलं होतं. आमिर खान त्याचे मुख्य होते. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी स्पर्धात्मक कार्यक्रम राबवून गावकऱ्यांच्या श्रमदानातून ही कामं केली. पण या कामाला मर्यादा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याच्यावर अभ्यास केला आहे. कारण एकाच गावामध्ये ते काम करता येतं आणि त्याला प्रचंड परिश्रम लागतात, वेळ लागतो आणि प्रचंड पैसा लागतो. आणि कालांतरानं या कामात सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे दुर्लक्षित होतात आणि मग लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती येते. आणि मग आम्ही ठरवलं की जर आपल्याला एका वेळी हजारो गावात काम करायचं असेल तर या पद्धतीनं जर आपण गेलो, नद्यांचं खोलीकरण रुंदीकरण करणं, पाणलोटाची कामं करणं, तर मला 3 जन्म घ्यावे लागतील. म्हणजे 300 वर्षाचा हा कार्यकाळ असतो. म्हणजे एक तर माणसं ऐकत नाही तर त्यांना ऐकायला लावणं, सोबत घेऊन काम करणं आणि पुन्हा पैसे वाटणं महाराज, ते याला खूप वेळ लागेल. म्हणून आपण अशी काहीतरी कल्पना निर्माण करूया किंवा असं काहीतरी एक मॉडेल डेव्हलप करूया की जे एका वेळी 500 गावात राबवल्या जाईल, एका वेळी 1000 गावात राबवल्या जाईल, एका वेळी 100 गावात राबवल्या जाईल, कमी खर्चात, कमी पैशात, कमी वेळेमध्ये असं काहीतरी आपण डेव्हलप करू. आणि मग असं जर काहीतरी निर्माण करायचं तर माझ्या समोर होतं. कारण मी मागच्या 15 वर्षापासून पूज्य श्री रविशंकरजींच्या माध्यमातून जलसंधारणामध्ये काम करतो. मी जे सांगितलं तुम्हाला लाईन ट्रीटमेंट याच्यावर मी खूप मोठं काम केलंय. खूप नद्यांचं पुनरुज्जीवन केलं, जलयुक्त शिवार अभियानामध्ये क्रांतिकारक काम केलंय. त्याच्यानंतर पाणलोट विकासामध्ये पण मी काम केलंय. मी अण्णांची आणि पोपटरावांची प्रेरणा घेऊन त्यांनी ते एक गावं केले. माझ्या तालुक्यातले 10 गावं एका वेळी आम्ही डेव्हलप केले. 10 गावं, एक गावचा पाणलोट नाही, 10 गावचा पाणलोट विकसित केला. पांगरी, गोसावी, बोरगाव, शंभू, सावरगाव, कटाळा, बुर्दकटाळा, बुद्रुक, वाई, गुरखंड, गुरखंड, तांडा, यर्नापूर ही मंडा तालुक्यातली टँकर चालू असलेली गावं आज जर तुम्ही पाहिला तर तुम्ही म्हणता की या गावाचं वैभव काय झालं. त्या पांगरी नावाच्या गावामध्ये 2017, 18, 19 आम्ही पाणलोटाचं काम केलं आणि आज त्या पांगरी गावात एका शेतकऱ्यांचं उत्पन्न 30-35 लाख रुपये. 27 सेंट एका गावामध्ये. आमच्या जालना जिल्ह्यातलं रेशीम उद्योगाचं सगळ्यात मोठं गाव आहे. शिमला मिरचीचं सगळ्यात मोठं उत्पादन करणारं गाव आहे की जिथून दर रविवारी 20-20, 40-40 टन शिमला मिरची पश्चिम बंगालला एक्सपोर्ट होते फक्त पाण्यामुळे. पण या पाणलोटाचं काम करायला त्या 10 गावच्या मला 3 वर्ष लागली. हजारो लोकांना रोज डोंगरावर घेऊन जाणं, स्वतः खुरे टोपले हातात घेणं आणि प्रचंड परिश्रम करणं. आणि मग हे काम करत असताना आता सोशल मीडियाचं युग आहे. या सोशल मीडियाच्या युगामध्ये जसा हा माझा मुलगा सोबत आहे, तो माझी व्हिडिओ करायचा, पोस्ट करायचा. आणि मग हे व्हिडिओ जसे मी आता जनताचे व्हिडिओ बघता तसे त्यावेळेस छोट्या छोट्या माझ्या पोस्ट व्हायरल व्हायच्या की हा आज हजारो लोकांचं महाश्रमदान झालं, त्यांनी इतकं काम केलं, तितक्या सीसीटीव्ही केल्या. आणि मग अचानक एका दिवशी रात्री हे काम करून घरी आल्याच्या नंतर मला एक अमेरिकेतून फोन आला. तुडकी फुडकी हिंदी तो माणूस बोलत होता, मध्ये इंग्लिश बोलत होता. आणि त्याने मला बोलायला सुरुवात केली की पुरुषोत्तमजी आपण खूप सुंदर काम करता पाण्यावर आणि असं म्हणतात की 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणारी तुमच्यासाठी योद्धे जर तयार झाले तर निश्चित हे युद्ध टळलं. मी तुम्हाला काय मदत करू शकतो. मग त्याने मला परिचय दिला. तो केरळचा माणूस होता, अमेरिकेमध्ये 30 वर्षापासून वास्तव्यात होता.
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मायक्रोसॉफ्ट नावाच्या कंपनीमध्ये होता. म्हणून इंबोधरी त्याचं नाव आहे. आणि तो मला बोलत होता की मी भारतात आल्यानंतर निश्चित तुम्हाला भेटायला येईल, मला तुमच्यासोबत काम करायचं. आणि असं बोलणं झाल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं काका की काय हरकत नाही, मी तर काम करतो की तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस या, माझ्या गावचा नाव दिलं, पत्ता दिला आणि मला भेटायला या, मला आवडत. असं सगळं आमचं बोलणं झालं मित्र. आणि 8व्या दिवशी तो माणूस डायरेक्ट कॅलिफोर्नियातून मुंबईला आला, मुंबईहून संभाजीनगरला आला, संभाजीनगरवरून मी राहत असलेल्या 4000 लोकसंख्येच्या गावात आला, ज्याचं नाव होतं म्हणून इंबोधरी. प्रचंड अभ्यास पाण्यावर. तो म्हणजे आज जगामध्ये पाण्यानं जे प्रश्न निर्माण होणार आहे, असं म्हणतात 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे. का होणार आहे याच्या पाठीमागची तांत्रिक आणि शास्त्रोक्त जे संशोधन असते त्या माणसाने हे पूर्ण केली होती. आणि त्यावेळेस मी 10 गावचा पाणलोट करायचो. हजारो लोकांना ट्रॅक्टरमध्ये भरणं, ट्रकमध्ये भरणं, टेम्पोमध्ये भरणं, सकाळी 6ला डबे घेऊन, भाकरी घेऊन डोंगरावर चढणं, रात्री उतरणं. त्यावेळेस तो 8 दिवस माझ्यासोबत डोंगरावर आला वाचला. आम्ही सीसीटी करायचो, डीसीसीटी करायचो महाराज. आणि मग आम्ही दुपारी संध्याकाळी गप्पा मारत बसलो की तो मला सांगायचा की आज जगामध्ये किती भयानक प्रकारावर पाण्यासाठी लोक त्रस्त आहेत, पाण्यामध्ये कशा पद्धतीनं दूषितपणा आलेला आहे, पाण्याची पाणी पातळी किती खोल गेलेली आहे. मग ते सगळे रिसर्च वापर करायला सुरुवात झाली. लक्षपूर्वक ऐकायला राहू. त्या माणसानं मला सांगितलं की भारतामध्ये 6.5 लाख गाव आहेत, त्यापैकी 1 लाख गावांमध्ये मग ते वेगवेगळ्या राज्यामध्ये गाव आहेत. त्यांनी लिस्ट काढली सगळी. कारण तो मायक्रोसॉफ्ट मध्ये तंत्रज्ञान खिशात घेऊन फिरणारा माणूस, AI टेक्नॉलॉजीचा जनक असलेला माणूस की ज्याचं पेटेंट ज्याच्याजवळ AI टेक्नॉलॉजीचं. तर तो मला सांगत होता की या राज्यामध्ये इतके गाव आहेत, त्या गावची पाणी पातळी 2000 फुटापेक्षा गेली. आणि मग त्यांनी मला महाराष्ट्राचं चित्र दाखवलं. महाराष्ट्रात 44,000 गाव आहेत, त्यापैकी 28,000 गावाची पाणी पातळी 1300 फुटाच्या गेली. आणि मला मग नंतर सांगितलं की पुरुषोत्तमजी तुम्ही जे काम करताय किती वर्ष झाली? म्हणजे 3रं वर्ष. किती गावं करतायत? म्हणजे 10. पैसे किती लागले? म्हणजे 5 करोड रुपये. आणि या स्पीडनं जर तुम्ही 28,000 गावांना पाणीदार करण्याचं काम जर करताल तर तुम्हाला वेळ किती लागेल आणि पैसे किती लागतील? मी थांबलो. कारण मला जे काय अभिमान वाटत होतो, 10 गाव करायला लागलोय, सगळं शून्य झालो मी. आणि खरंच मी पाहिलं की 1300 फूट पाणी पातळी जर खोल गेली असेल तर त्या गावामध्ये काही राहिलं असेल का? आणि मग त्यांनी मला एकच वाक्य बोलला की असं जर चाललं तर या गावामध्ये मनुष्य प्राणी राहू शकणार नाही, जीव जंतू राहू शकणार नाही, जनावर राहू शकणार नाही, आणि इथं शेती पण जिवंत राहू शकणार नाही. म्हणून तुमच्या आमच्या सारख्यांना असं काहीतरी शोधावं लागलं की जे एका वेळी फार मोठ्या प्रमाणावर होईल, सहजतेनं होईल, आंदोलन बनल. शेतकरी त्याला कुणाची वाट न पाहता, योजनेची नाही किंवा कुणाच्या मदतीची नाही, स्वतः प्रेरित होऊन ही टेक्नॉलॉजी शिकून स्वतःच्या शेतामध्ये ते पाणी अडवतील, पाणी जिरवतील, पाणी पातळी वाढवतील. असं पुरुषोत्तम तुम्ही काहीतरी शोधा, कारण तुम्ही त्याच्यात 15 वर्षापासून काम करता. खाटून माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि मग मी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी शोधायचं. आणि मग माझ्या लक्षात होतं की जर तुम्हाला एका वेळी 100 गावात काम करायचं तर जलसंधारणामध्ये 3रा प्रकार जो आहे ना, ज्याला म्हणतात एरिया ट्रीटमेंट, जी एका वेळी असंख्य गावावर करू शकतो, त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला साधं काहीतरी शोधायचं. पूर्वीच्या काळामध्ये एरिया ट्रीटमेंटमध्ये बांध बंदिस्ती हा प्रकार केला जायचा, माहिती आहे तुम्हाला, जुन्या काळामध्ये. पण आता होल्डिंग कमी झाली म्हणून बांध बंदिस्ती बंद झाली. आणि मग याच्याच धर्तीवर आपण काहीतरी करावं. आणि मग मी 15 वर्षापासून पाण्यावर काम करत असल्यामुळं मला हे माहित होतं की 50 वर्षापूर्वी पाण्याची पातळी तुमच्या गावाला 50 फुटावर होती आणि आज ती 1000 फुटावर का गेली? माझ्या गावाला 50 फुटावर होती, ती आज 1000 फुटावर का गेली? मी पाहिलेलं माझ्या आजोबाच्या काळातली परिस्थिती काय होती. मी तुम्हाला आता विचारतो की आज तुमच्या गावाची परिस्थिती काय पाण्याची सांगावं लागेल. इथे बोर जर घेतलं किती फुटावर पाणी लागतं? 300-400 लागत पण नाही. बरं समजा जर काय एखाद्या वेळेस एखाद्या बोरला लागलं तर ते टिकतं का? 400-500. बरोबर आहे ही गोष्ट? नाही टिकत. याचं कारण काय? बरं ही परिस्थिती 50 वर्षापूर्वी महाराज होती की नव्हती ना? नव्हती ना? तुम्हीच तुमच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुमच्या आजोबाच्या काळाचा, आजोबांनाच कमवलेली ती शेती आहे जी आज तुमच्या जवळ आहे, त्या काळात जा आणि पहाडी शेती कशी होती. त्यावेळेस 100 फुटावर पाणी होतं, ऊस होते, केळी होते, भाजीपाला होता,
12 महिने पाणी होतं आणि त्याच्यानंतर वडिलाकडे आली की पाणी कमी कमी होऊ लागलं आणि आपल्याकडे आली की पाणी संपलं. ही वस्तुस्थिती सांगतोय मी तुम्हाला. हे का झालं? मी याच्यावर संशोधन केलं की हे का झालं. पाऊस तर तेवढाच पडतो. म्हणून मी प्रत्येक माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्यांना हे प्रश्न विचारित असतो की पाण्याची पातळी 100 फुटाहून 1000 फुटावर का गेली याचं उत्तर द्या. बोर तुमच्याकडे काय उत्तर आहे? बोर 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 हा? बोर बोर बोरवेल वाढले. आणखी बोला बोला सगळेजण बोला म्हणतो. पाणी अडवलं नाही. पावसाचं पाणी सगळं वाहून जातंय. बर बर आणखी काय कारण असू शकते? पाण्याची पातळी खोल जाण्याचं मुख्य कारण काय? प्रश्न पाणी जिरवलं नाही. आणखी उपसा वाढला. आणखी तुमची सगळी उत्तरं बरोबर आहे. हे बघा, विहिरीचं प्रमाण वाढलं, बोरवेलचं प्रमाण वाढलं, वृक्षतोड झाली. बरोबर ही गोष्ट. आता लाईट जास्त असल्यामुळे सोलार पण आले आणि उपसा चालू आहे जास्तीत जास्त. हे सगळं बरोबर आहे. यात काहीही चूक नाही. मग मला काही काही ठिकाणी लोक अत्यंत आश्चर्यकारक उत्तर देतात. मी म्हणतो पाण्याची पातळी खोल का गेली, तर काही जण उत्तर म्हणतात पहिल्यासाठी पाऊसच नाही लागला. मी पण विचार करतो महाराज, काही काही जण म्हणतात पहिल्यासारखे सरकारला राहिले त्याचं लक्षच नाही. मला प्रश्न पडतो की सरकारला पावसाचं पण कॉन्ट्रॅक्ट घेतलं का? असं नाहीये. पण या सगळ्या तुम्ही दिलेल्या खऱ्या उत्तरांपैकी सगळ्यात महत्वाचं उत्तर काय नाही? काय उत्तर? की पाऊस तेवढाच पडतोय, फक्त तो अडवलं नाही. काळ बदलून पडायला लागलाय. जसं माणसं बदलले ना, बदलले ना माणसं. पहिल्यासारखे माणसं राहिले का? नाही राहिले ना. जसं माणसं बदलले, त्यांचे स्वभाव बदलले, त्यांची वागणूक बदलली, त्यांचं जगणं बदललं, तसा पावसाचा पण हंगाम बदलला. कारण आपण निसर्गाचेच पाईक आहोत आणि निसर्गच आपल्याला चालवतो. मग त्याने ठरवलं की ज्याच्यासाठी मी करायला लागलो तोच बदलला तर मी बदलून पाहतो. म्हणून तो 1 महिन्यात खूप पडतो, 2 महिने पडतच नाही. असं झालेलं आहे. पण यातलं सगळ्यात महत्वाचं उत्तर जो पाऊस पडतो तुमच्या जमिनीवर किंवा पिंपळावर त्याला, तो पडतो आणि लगेच वाहून जातो. बरोबर ही गोष्ट. पडतो आणि वाहून जातो. त्या पावसाच्या पाण्याला थांबायला जागा नाही आणि पाणी जमिनीच्या वर थांबून उपयोग नाही. आणि मायबाप शेतकऱ्यांना पाण्याची राहण्याची जागा ही जमिनीचं पोट आहे. हे किती जणांना मान्य? बरोबर आहे. कारण मान्यच करावं लागतं. याला शास्त्र सांगतंय की विहीर कुठे घेतो आपण? जमिनीच्या खाली. पाणी कुठून लागतं आपल्याला? जमिनीच्या खाली. बोर कुठे घेतो आपण? जमिनीच्या खाली. पाणी कुठून लागतं आपल्याला? का असं एखादं शास्त्रज्ञ ते बोरवाल्याला सांगितलं उलटा बोर लाव आणि ढगातून पाणी आलं? असं नाहीच. आणि मग तुम्ही सांगितलेले जे उत्तर आहे ते खरे. विहिरींची संख्या वाढली, बोरची संख्या वाढली, पण सगळ्यात मोठी चूक आणि सगळ्यात मोठे दोषी कोणी? तुम्ही आणि आहे. की फक्त आपण मागच्या 50 वर्षापासून हे काम करायचं, भरणं काम बंद. हे मान्य आहे सगळ्यांना. बरोबर आहे ना? बस. आणि निसर्गातला व्यवहारात एक म्हण आहे महाराज, आळापासून तर कोरडे आळ कोरडे कम पडलेले आणि आपण तोवरे हळूहळू वेळ झाले. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पाऊस पडतो आणि उताराला होऊन जातो. आता पिंपळगावला तुमचं पाठरावाचं गाव आहे. तुमच्याकडे पाऊस पडला की पाण्यात थांबायला जागा आहे सांगावं. तुम्ही आता इथं बसलेले उदाहरणार्थ आता पाऊस सुरू झाला आणि आपण ठरवलं की किती पाऊस पडला, चला बरं पाहायला जायचं, तुम्हाला पाण्याचा थेंब सापडणार नाही 10 मिनिटाच्या नंतर. सगळं उताराला होऊन जाईल. कारण त्याला थांबायची गरज नाही, तो थांबू कसं शकणार आहे? ही वस्तुस्थिती होती. आणि मग मी ठरवलं की पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब माझ्या गावावर पडतो. माझं गाव वाटोळे, माझ्या गावावर पडतो. माझ्या गावावर 5000 एकर शिवार आहे. ते 5000 एकर शिवार माझ्या गावात माझ्या मायबाप शेतकऱ्याचं. कुणाला 50 आहे, कोणाला 10 आहे, कोणाला 2 आहे, कोणाला 5 आहे. बरोबर. आणि माझ्या गावावर निसर्गाने जेव्हा काही 4 महिने पाऊस दिलेला की आमची संपत्ती, तो एक एक थेंब म्हणजे 100 मोठे. तो जर आमच्या गावाच्या शिवारात जर आम्ही थांबवला, नुसतं थांबवला नाही, त्याला जर जमिनीच्या पोटामध्ये नेऊन जर साठवलं तर आमची पाणी पातळी वाढेल आणि आम्ही पाण्याच्या शेतकरी बनू. आणि मग यावर आधारित एक एरिया ट्रीटमेंट आम्ही शोधली, जिचं नावे जलता. मग काय जलता? अत्यंत सरळ सोपी शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. जलतारांचे शेत पुनर्भरण कार्यक्रम. तुम्ही म्हणता कसं? आता याचं विस्तृत वर्णन मी तुम्हाला सांगतो.
म्हणून मी अगोदर ही पार्श्वभूमी सांगितली आहे की पाणी पातळी खोल जायचं सगळ्यात महत्वाचं कारण पाऊस पडतो, उताराला होऊन जातो. 4 महिने पिंपळगाव रोडमध्ये 1000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी इथं माझ्या माहितीप्रमाणे गडी काठाला 50 मिलीमीटर पाऊस थांबत असत, कुठेतरी जिरत असत, 950 उताराला होऊन जात असत. माझ खरे. आणि मग या प्रक्रियेमध्ये ज्या शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आपण डेव्हलप केली, जिचं नाव जलतारा ठेवलं, ते पण मी तुम्हाला सांगेल जलतारा नाव कसं सुचवलं. यामध्ये आपण काय केलं, उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो जलतारा प्रक्रिया काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आज मागच्या 50 वर्षापासून सरकारनं असू द्या किंवा असंख्य जलतज्ञांना असू द्या, जी कामं केली ना, ती कामं जमिनीच्या वरची पाणी साठे निर्माण करण्यावर कामं केली. मी बोलतोय खरं, धरणं करणं, तुमच्या नद्यावर मोठमोठाले बंधारे बांधणं, शेततळे करणं, हे सगळे जमिनीच्या वर आहे. आणि जमिनीच्या वर जी पाणी साठा निर्माण केलेली टेक्निकल किंवा जी काही कामं आहेत, माझा स्वतःचा अनुभव आहे आणि संशोधन आहे की हे पाणी 50% तुमचं आहे, 50% निसर्गाचं. 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान तापायला लागलं की तुमच्या शेततळ्यातलं पाणी दररोज 1 फुटानं बाष्पीभवन होऊन उडायला लागलं. डिसेंबरच्या नंतर थोडं ऊन वाढलं आणि वारा वाढला की तुमचा बोर 2 घंटे चालत होता तो 1.5 घंट्यावर येतो. त्याच्या पुढच्या पण दरवाड्यात 1 घंट्यावर येतो आणि 1 महिन्यात तो आटून जातो. ही वस्तुस्थिती बरोबर आहे. जमिनीच्या वरचे जेवढे जलसाठे येतात याची परिस्थिती ही आहे. आणि मग मी हे ठरवलं की आपल्याला जमिनीच्या भूगर्भातला पाणी साठा वाढवणं, भूजल पातळी वाढवणं हे महत्वाचं आहे. आणि मग हे का महत्वाचं आहे याच्या पाठीमागं लक्षपूर्वक आहे का मी जे बोलतोय. आज तमाम शेतकरी जात जी आहे ती पिंपळगावची असू द्या, माझ्या वाटूची असू द्या, महाराष्ट्रातली असू द्या, भारतातली असू द्या, जगातली असू द्या, या शेतकऱ्याच्या समोर सध्या परिस्थितीमध्ये 2 प्रश्न आहेत. जे 2 प्रश्न माझ्या शेतकरी मायबाप जातीला खूप भेडसावत आहेत आणि त्याच्यावर सरकार करोडो रुपये खर्च करून त्यांना पर्याय सापडत नाही. मी फार भाग्यवान आहे की मला भगवंतानं माझ्या गुरुने ती कल्पना सुचवली, मी प्रत्यक्षात. काय प्रश्न आहे 2? एक तर पाणी पातळी खोल गेल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालं, हे बरोबर आहे. पाणी जर पूर्ण असतं तर उत्पन्न वाढलं असतं. आणि हे उत्पन्न पाणी पातळी खोल गेल्यामुळे कमी झाल्यामुळं त्याच्या एकंदरीत जीवनावर परिणाम झाला. तो कसा, याचं संशोधन मी माझ्या अगोदर ज्या 200 गावात काम केलेलं आहे त्या गावातली पूर्व परिस्थिती काय होती याच्यावर मी संशोधन केलं की गावात पाणी नाहीये, कोरडं शेतकरी आहे. त्या गावामध्ये डिसेंबर नंतर घराला कुलपा लागतात, लोक उचलवले जातात, काम करायला जातात, पोर भरायला जातात. बरोबर ही गोष्ट, बरोबर आहे. यस. नंबर 2, 10 कुटुंबाचा सदस्य आहे, त्यापैकी एक बाप नावाचा माणूस फक्त शेती करायला लागलाय, मुलगा शेताकडे जायला पण तयार नाही. आणि बापाच्या उद्याला तो म्हणतो शेतात काहीच नाहीये, तू तो पोट भर, कोणाचे बॅनर लाव, नाही झेंडे लाव, नाही तिकडे बुट्टे घे, नाही तर डीजेच्या समोर नाच, पण तिकडे पोट भर. ही वस्तुस्थिती आहे. याचं मूळ कारण काय? शेताला पाणी नाही म्हणून. बरोबर ही गोष्ट. मी हे सर्वेक्षण केलं मित्र, त्याच्यामुळे काय झालं, तरुण मुलांची बेरोजगारी वाढली आणि त्या बेरोजगारीमुळं ह्या तरुणांच्या प्रचंड ऊर्जा आणि कर्तृत्व असणाऱ्या फौजेला राजकारणी लोकांनी पकडलं आणि त्यांचा स्वार्थ साधून घेतला. बरोबर ही गोष्ट. मी त्यांना अजिबात दोष देणार नाही कारण त्यांचा तो व्यवसाय. आणि मग आज तुम्ही पाहत असता काय परिस्थिती आहे तरुण मुलाची. निवडणूक आली की धावे, निवडणूक आली की दारू, निवडणूक आली की कशा पद्धतीनं आज देशाचं तरुण पिढी कोणत्या दिशेला चाललेली याच्या मुळात जाणं फार महत्वाचं आहे. आणि मग पाणी नसल्यामुळं त्याच्या राहणीमानावर परिणाम झाला. ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो की जो शेतकरी कोरडवाहू ज्याच्या शेताला पाणी नाहीये तो घरावरचे पत्र पण बदलू शकत नाहीये. ही वस्तुस्थिती. त्याचं स्वप्न असतं की जीवनामध्ये येऊन एकदा पक्क घर बांधावं आणि माझ्या कुटुंबाला चांगल्या छताखाली ठेवावं. पण पाणी नाहीये, उत्पन्न नाहीये, खिशात पैसा नाहीये, पोटाला पोटभर खातो, घरावरचे पत्र पण बदलू शकत नाही. वस्तुस्थिती. त्याच्यानंतरचा भयानक परिणाम काय? तो मुलांच्या शिक्षणाचा पण खर्च उचलू शकत नाही. जे फुकट शिक्षण आहे गावात जिल्हा परिषद शाळा बस तिथपर्यंत तशी बाई माझं लहान नाही. मी बोलतोय खरे ही सत्य परिस्थिती आहे. महाराज मुलीचं लग्न करायचं 5 एकर शेतापैकी 1 एकर शेत विकावं लागतं, मग उंबारठा ओलांडून नवरदेव पाहायला जावं लागते. वस्तुस्थिती.
ही कुणामुळे आली? फक्त पाण्याच्या कमतरतेमुळे. आणि मग हे चित्र बदललं पाहिजे आणि हे कमी वेळात बदललं पाहिजे, कारण आता वेळ आणि काळ आपल्याकडे खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी शोधावं लागलं. आणि मग मी शेत पुनर्भरणाची प्रक्रिया शोधली की जमिनीची पाणी पातळी वाढवणं आणि शेतकऱ्याला 12 महिने बागायतदार करणं, एक पिकावर तो 10 पिकावर गेला पाहिजे, घरातल्या 10 माणसाला काम मिळालं पाहिजे, तरुण मुलं पाणी आल्यामुळे पुन्हा शेती व्यवसायाकडे व्यावसायिकतेने वळाले पाहिजे, त्याचं घर पक्क झालं पाहिजे, शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मुली त्या कलेक्टरच्या बायका झाल्या पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाल्या पाहिजे. हे जर बदलायचं असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून भूजल पातळी वाढवण्यावर आपल्याला काम करावं लागेल. आणि शेतकऱ्यांच्या समोर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दुसरं एक संकट आलेलं आहे मागच्या 20 वर्षापासून. ते संकट कोणतं आहे? पर्यावरणामध्ये असंतुलनपणा आलाय, पाऊस लहरी झालाय. बरोबर ही गोष्ट. एका दिवशी पिंपळगावर एक ढग येतो आणि अक्षरशः फुटतो आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरला येतं की पिंपळगाव रोडण्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी आणि अख्खा गाव पाण्यात. हे बातम्या तुम्ही ऐकताय की सध्या? पिंपळगावचं सांगत नाही, या वर्षी बीड आणि धाराशिव की जिथं पाण्यासाठी लोक तरसत होते, ज्यांना कळून चुकलं नव्हतं की आमच्याकडे महापूर कधीच येऊ शकत नाही, आमच्याकडे कधीही पाण्याचं संकट येऊ शकत नाही, त्या धाराशिवला आणि त्या बीडला एका दिवशीच्या महापुरानं म्हणजे अक्षरशः नेस्तानाबूत करून टाकलं. हे काय व्हायला लागलं माहिती तुम्हाला? हा पावसाचा लहरीपणा, असंतुलनपणा का आलाय? जसं माणसं बदलली तसं प्रकृती बदलली. म्हणून प्रकृतीला एका लईमध्ये आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि ते काम म्हणजे यंत्राच्या माध्यमातून करतोय. आणि मग याने काय होतं माहिती? आज अतिवृष्टीमध्ये समजा जास्त पाऊस जर पडला तर ते पाणी शेतामध्ये साचून राहतं आणि मग शेतं उफाणतात, शेतं पाणी धरतात. आमच्या भागामध्ये शेतांना पाणी धरलं की त्याला म्हणतात चिंपडणं. तुमच्या भागात काय म्हणतात? उफाणणं. म्हणजे ते पाणी जास्त दिवस शेतात साचून राहिल्यामुळं त्याचे काय काय नुकसान होतात? एक तर आहे ते पीक सडतं, जोरात पाऊस पडल्याच्या नंतर वरची सुपीक माती वाहून जाते. बरोबर ही गोष्ट? बरोबर आहे? बस. आणि पुढची पेरणी जी आहे ती पेरणी पण वेळेवर करता येत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचं चक्र इम्बॅलन्स झालं. हे दोन संकट सध्या शेतकऱ्यावर फार मोठ्या प्रमाणावर आज आग वासून उभे आहेत. मान्य सगळ्यांना? नंबर 1 संकट पाण्याची पातळी खोली गेल्यामुळे उत्पन्न कमी झालं. नंबर 2 अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्यामुळे पिकाचं नुकसान होतंय आणि वरची सुपीक माती वाहून जाते. या दोन्ही संकटातून माझ्या मायबाप शेतकऱ्यांना मला बाहेर काढायचं होतं. आणि जलतारा ही शेत पुनर्भरणाची जी प्रक्रिया आहे ना, ही जर तुम्ही प्रॉपर तुमच्या शेतामध्ये राबवली, तुमच्या गावामध्ये राबवली, तर बाळासाहेब आत्ता 1000 रुपयाचा बॉन्ड घेऊन या. मॅटर काय लिहायचं तुम्ही लिहा. कोऱ्या बांधवर पुरुषोत्तम वाळा साहेबांकडून जाऊन पिंपळगावला 2 वर्ष जर पाणी नाही तर माझं नाव मी पुरुषोत्तम वाळा उच्चारणार नाही. आणि या भूमीमध्ये तुम्हाला मी हे सांगतो. आणि मी हे स्वतः अगोदर सगळे प्रयोग स्वतः केले. ज्यावेळेस माझ्या मित्रांनी मला सांगितलं की असं काही शोधायचं, माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं की आपल्याला काहीतरी नवीन शोधायचं. आणि मग ही शेत पुनर्भरण प्रक्रिया मला सापडली. आणि मग मी हिचा प्रयोग माझ्या स्वतःच्या शेतात अगोदर केला. तर काय करता? मला 50 एकर शेती माझ्या शेतकऱ्यांना सगळं पूर्ण. 2019ला माझ्या 50 एकर शेतामध्ये 2 विहिरी आहेत. एका 25 एकर शेतामध्ये 40 फूट खोलीची विहीर आहे जी डिसेंबरमध्ये कोरडी पडायची, दुसऱ्या शेतामध्ये जानेवारीमध्ये कोरडी पडायची. मला ही वस्तुस्थिती जानेवारी 2019ला मी ज्या शेतात जायचो काका, त्या शेतामध्ये जानेवारीमध्ये मला बिस्लरीची बॉटल भरून घेऊन जावं लागायची, कारण पाणी नव्हतं. एकही हिरवं झाड नव्हतं. नजर मला तिकडं नुसतं उन्हाळा. म्हणजे उन्हाळा लागतो एप्रिल मे मध्ये, पण आमच्याकडे जानेवारीमध्ये उन्हाळा. माझा तालुका मंडा आणि परतूर 199 गावचा. डिसेंबरमध्ये 199 गावाला टँकरचे प्रस्ताव आणि सगळ्या गावामध्ये टँकर सुरू. ही वस्तुस्थिती होती. आणि मग मी ठरवलं आणि मी थोडं पाठीमागे गेलो. माझ्या आजोबाला कमवलेली 50 एकर शेती आहे. मी लहान होतो शाळेमध्ये, त्यावेळेस ते मला बोटल धरून शेतामध्ये न्यायचे. विहिरी भरलेल्या असायच्या. जिकडं नजर मला तिकडे हिरवं होतं. माझ्या आजोबाला ऊस लावला होता, माझ्या आजोबाला केळी लावल्या होत्या. आणि घर आणून तो घरी पिकवला आणि तो खाल्ला. सगळीकडे हिरवं होतं. आणि मग मी त्या उन्हाळ्यामध्ये आज शेतात जात होतो उजाडायचं. हे का झालं? आणि मग माझ्या लक्षात आलं या 15 वर्षात गुरुजीच्या आशीर्वादाने या कामात आल्यामुळं की पाणी पातळी खोली गेल्यामुळे हे झालं. ज्या विहिरीमध्ये मी 10 वर्षाचा असताना
मे महिन्यामध्ये वरून उडीवरून पाहून शिकलो की विहीर डिसेंबरमध्ये बुड दाखवली कोरडी पडली. हे का असतं? आणि मग ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आजोबाच्या काळात सदनता होती, वडिलाच्या काळामध्ये हंगामी सदनता आली, माझ्या हातात वडिलांनी शेती दिली त्याची पूर्ण कोरडवाहू झाली. आणि मग आपल्याला कुठेतरी काम करावं लागणार. आणि मग मी पाहिलं की काय व्हायला लागले, पाऊस तर तेवढाच पडायला जेवढा आजोबाच्या काळात वडिलाच्या काळात पडत होता, पण माझ्या काळामध्ये पाऊस पडतोय आणि मी घरून शेतामध्ये येऊस तर मला विचारावं लागतं पाऊस पडला काय, म्हणजे पाणीच दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पाऊस पडून वाहून जातो, पाऊस पडून वाहून जातो. आज गावात जर पाहिलं असतं तर जिकडं पाहा तिकडं सिमेंट रस्ते झाले, सिमेंटच्या नाल्या झाल्या, पाण्याला थांबायला जागा नाही आणि मुलायला जागाच नाही. आणि मग मी ठरवलं की आता आपल्या शेतामध्ये जे पाऊस पडणार आहे हा आपला पाऊस. हा पाऊस आपल्याला प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक एकरामध्ये हा जमिनीच्या पोटात न्यायचा आणि त्याची साठवणूक करायची. हे काम आपल्याला करायचं, ज्याला शेत पुनर्भरण काम म्हणतात. 4 महिन्याच्या पावसाचा प्रत्येक थेंब मला धरायचा आणि तो माझ्या जमिनीच्या पोटात न्यायचा आणि माझी भूजल पातळी वाढवायची. आणि मग पाहू आपण काय परिणाम होतो. आणि मग एप्रिल मे महिन्यामध्ये 2020ला कोरोना आला. त्या कोरोनामध्ये माणसं सगळे रिकामे होते, जवळच कोणी जात नव्हतं आणि डोके रिकामे झाले होते. आता काही खरं नाही म्हणून, बरोबर आहे ना? मग या काळामध्ये आम्ही शेतातच राहायचो. या काळामध्ये माझ्या डोक्यात आलं की आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम करायचा आणि आपल्याला मागायचा शेतकरी बनायचा. मी पाहत होतो 4 महिन्यामध्ये इतका प्रचंड पाऊस पडायचा. आता माझ्या 50 एकरचं रचना तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. 25 एकरचा एक नंबर आहे, 25 एकरचा एक नंबर. 25 एकरच्या नंबरमध्ये एक विहीर आहे, दुसऱ्या 25 मध्ये एक विहीर आहे. त्यातलं 15 एकर शेत हे वर आहे, थोडं पठारावर म्हणजे उंचीवर, आणि 10 एकर शेत खाली लवणामध्ये. आता काय व्हायचं, त्या 15 एकर मध्ये माझा पाऊस पडला की 10 मिनिटामध्ये पाणी खाली जायचं आणि ते पाणी खाली 10 एकर मध्ये यायचं आणि तिथे तळत असायचं. आणि ते तळत 10-15 दिवस तसंच राहायचं. मला गळ्याला घेऊन यावं लागायचं, बाजू बुडून ते पाणी बाहेर काढून द्यावं लागायचं. ही वस्तुस्थिती होती. म्हणजे मी स्वतः शेतकऱ्यावरच्या दोन्ही संकटाचा शोषित शेतकरी होतो. एक, पाणी पातळी खोल गेली होती आणि दुसरं, पाणी साचून राहिल्यामुळे पिकं सोडू लागली, माती वाहून सोडू लागली. लक्षात आलं? आणि मग मी ठरवलं उन्हाळ्यात की आता आपल्याला शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम करायचा. मग आता जलधारा प्रक्रिया काय आहे, ही निर्माण कशी केली गेली, केलं कसं मी याचं विस्तृत वर्णन तुमच्या समोर सांगतो. जलधारा ही शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. प्रत्येक एकरामध्ये जो पाऊस पडतो, कल्पना करा आता तुमच्या सर्व 1 एकरचं परिक्षेत्र आहे, त्या 1 एकरमध्ये पाऊस पडायला लागला आणि पाणी व्हायला लागलं तर सांगा बरं मला, ते पाणी वाहत वाहत अगोदर कुठे येऊन थांबलं? उत्तराच्या दिशेने, उताराच्या कडे, बरोबर आहे? त्या 1 एकरमध्ये ज्या कोपऱ्याला उतार आहे त्या कोपऱ्याला तो पाणी येऊन थांबलं. आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस येतो, पाऊस काही थांबलं आणि ते 1 एकरच्या क्षेत्र ज्याला बोलूया इकडे बांधलं येतं, ते पाणी साचणं चालू आहे आणि नंतर पाऊस काही थांबलं आणि पाणी तर बंद भरलं. मग ते पाणी काय करतं, वाट शोधतं, कुठून तरी फुटतं आणि खालच्या फुटाला येतं. बरोबर बोलतोय? तिथं मी भरलं की तिथून परत खाली जातं, असं उतराला निघून जातं. ते कोणाची वाट पाहत मी हेच पाहिलं माझ्या शेतात यायची. ज्या शेतात पाऊस पडायला लागला ते बांध फोडतं खाली येतं, ते बांध फोडतं खाली येतं. मग मी काय केलं, आमच्याकडे सरासरी 1 एकरचे डोंगरे आहेत. कुठं 1 एकरचा असतो, कुठं अर्धा एकरचा असतो, कुठं पाव एकरचा असतो, कुठं 1.5 एकरचा असतो. तर प्रत्येक एकरामध्ये मी एप्रिल मे महिन्यामध्ये एक JCB मशीन नेली आणि ज्या उताराला पावसाचं पाणी येऊन साचत होतं त्या कंप्लीट उताराला, नैसर्गिक उताराला एक 5 बाय 5 आणि 6 फूट खोलीचा शोष टाकला मुरून लागेपर्यंत. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जे पावसाचं पाणी या खड्ड्यात उतरलं ते जमिनीच आहे. पण पुन्हा लक्षात आलं की पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून येणार आहे. तो खड्डा 2 नाही तर 3 पावसामध्ये तर बुजून जाईल. हा खड्डा तर बुजला नाही पाहिजे, पाणी तर खाली गेलं पाहिजे, माती तर वर थांबली पाहिजे. लगेच लक्षात आलं याच्यामध्ये मोठमोठे दगड भरू. लगेच विहिरीचे दगड होते मोठे काळे पाषाण, ते ट्रॅक्टरमध्ये भरले आणि 6 फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये 5 फूट दगड भरले. 1 फूट अंतर रिकामं ठेवलं, कारण ते पाणी त्याच्यात उतरलं पाहिजे. मोठमोठे दगड एवढं, आणि मग त्याच्या सांधातून ते पाणी खाली जायचं आणि मातीवर थांबायची. हे टेक्निक मी डेव्हलप केलं. आणि मे महिन्यामध्ये JCB मशीन नेली. पहिल्या 25 एकरमध्ये जिथं पठार होतं म्हणजे उंच वाटा होता
अशा ठिकाणी एक शोष खड्डा केला 5 बाय 5 6 फूट खोलीचा, एकदम कॉर्नरला, जास्त जमीन पण वाया गेली नाही. त्याच्यामध्ये दगड भरले 5 फूट आणि खड्डा ओपन ठेवला. त्याच्यावर माती टाकली नाही, त्याच्यावर मुरुम टाकला नाही, सगळे दगड ओपन, म्हणजे आलेलं पाणी त्याच्यामध्ये जाताना आपल्याला दिसलं पाहिजे आणि त्याला अडथळा पण कुठं लागला नाही पाहिजे. माती टाकली की अडथळा येतो, मुरुम टाकला की अडथळा येतो, पाणी हे त्याच्या सांधीतून उतरलं पाहिजे. असं मी वरच्या 15 एकर म्हणजे 15 शोष खड्डे केले आणि जिथं पाणी साचायचं लवणामध्ये म्हणजे खोलगट भागामध्ये अशा ठिकाणी एकरी 2-2 खड्डे केले. कारण ते पाणी त्या खड्ड्यातून जमिनीत जाईल आणि पाण्याचा निचरा होईल. हे मे महिन्यामध्ये मी केलं. 25 एकर मध्ये 35 खड्डे आणि 25 एकर मध्ये 35 खड्डे 70 खड्डे. त्या 70 खड्ड्याला दगडानं भरलं. हे काम किती दिवसात झालं माझं? किती दिवसात? मला पाणलोटाचं गाव 10 गावात करायला 3 वर्ष लागली. माझ्या शेतात 70 खड्डे करायला मला किती वेळ लागला? एक जेसीबी मशीन एका घंट्यामध्ये 3 खड्डे करते. करायला पैसे किती वेळ लागला? 30 तास. बरोबर, 30 घंटे लागले मला. म्हणजे 30,000 रुपये माझा जेसीबीचा खर्च झाला. आणि जे दगड होता, माझ्याकडे 2 विहिरी खोदलेल्या होत्या, त्या विहिरीतच निघालेला दगड होता. फक्त मी ट्रॅक्टर लावले 400 रुपये ट्रीपनं. त्याच जेसीबीने ते दगड ट्रॅक्टरमध्ये भरले, तेच हायड्रॉलिक करून खड्ड्यात टाकले. नंतर 2 माणसं लावले, त्या दगडाची व्यवस्थित रचना हाताला करून घेतली. 4ही कोपऱ्यांमध्ये 1-1 फुटाचं अंतर बरोबर ठेवलं, कारण पाण्याला सन्मानाने त्याच्यात उतरवता आलं पाहिजे. या पद्धतीची रचना त्याची करून घेतली. दगड मला फुकट भेटले होते पहिल्या वर्षी. नंतर दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आम्ही ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी आम्ही काही 1000 रुपये पासून दगड विकत आणले, काही ठिकाणी 2000 रुपये पासून दगड विकत आणले. फक्त या 2 गोष्टी याला लागतात. आणि उतार कसा काढतात हे तर तंत्र आपणच विकसित केलं असल्यामुळं ते तर माहिती होतं आपल्याला. आणि शेतामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की तुमच्या या फुटाला उतार कुठे आहे, त्या फुटाला उतार कुठे आहे, हे सगळं तुम्हाला माहिती. बस त्या नैसर्गिक उताराला एक 5 बाय 5 आणि 6 फुटाचा शोष खड्डा त्याला दगडानं मारा. मी असं 70 शोष खड्डे केले. मे महिन्यामध्ये 4 दिवसात माझे शोष खड्डे संपले. कारण मशीन सकाळी 6ला सुरू व्हायची, रात्री 12-12 1-1 वाजता आम्ही चालवायचो. 4 दिवसामध्ये 70 खड्डे म्हणजे जलसंधारणाचं काम संपलं. आणि 4 दिवसामध्ये दगड टाकून संपले. 8 दिवसात माझ्या शेतातलं जलताराचं काम मी संपवलं. आणि मग मी पावसाळ्याची वाट पाहणार. आणि तो क्रांतिकारक दिवस आणि माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस उजळला. 10 जून 2020, ज्या दिवशी पहिला पाऊस आमच्या गावाला सुरू झाला दुपारी 3 वाजता. आणि मी एवढ्या उत्सुकतेने गेलो होतो, कारण मला माहित होतं की आपण प्रत्येक एकरामध्ये खड्डे केले. आणि आता जे पाणी काका वाहून जाणार आहे, पाणी वाहून जाणार आहे. आता पाऊस आपण चमत्कार काय होतो. पाऊस सुरू झाला, गाडीला सेट मारला, छत्री टाकली, पळत गेलो. जिथं पहिला खड्डा केला होता त्या खड्ड्यावर जाऊन उभा. महाराज पाऊस पडत होता, एकरामधून पाणी हळूहळू जिरत त्याचं जिरणं संपलं आणि पाणी व्हायला लागलं. आणि पहिल्या खड्ड्यामध्ये उतरायला सुरुवात झाली. फार सांगितलं पाणी खाली चालले नव्हतं. आता व्हिडिओ दाखवून तुम्हाला किती आनंद वाटतो का ते पाहता. ते पाणी खड्ड्यातून जमिनीमध्ये जात होतं आणि मी छत्री घेऊन उभा होतो. मी वाट पाहत होतो की खड्डा किती वेळा भरतो. संशय असतो ना, कारण 5 बाय 5 6 फूट खोलीचा खड्डा आहे, त्याच्यात 5 फूट दगड भरलेले आहेत. तसं तांत्रिक मेजरमेंट जर घेतलं की याच्यात पाणी किती बसतं, दगड सोडून जेवढे काही छिद्र राहिलेले येतं त्याचं माप जर काढलं तर 18 लिटर पाणी फक्त त्याची कॅपॅसिटी आहे साठवण्याची. आणि पाऊस जोरात चालू आहे, पाण्याचे ते एवढं कांड यायला येतं आणि ते खड्ड्यात चालले येतं. 1 मिनिट झाला चालूचे, 2 मिनिट झाले चालूचे, 5 मिनिट झालं चालूचे, 10 मिनिट झालं पाणी आत जाणं चालूचे. मग माझ्या मनात आले म्हणणं का, मग माझ्या लक्षात आलं की पाण्याची पातळी 1000 फूट खोल आहे. हे काही 2 वर्ष वाढणार नाही, बरोबर आहे. त्याचं पोट सगळं रिकाम आहे ना. मला वाटलं नाही दुसरा खड्डा भरला असं. मग तिथून दुसऱ्या एकरच्या शेतामध्ये ज्या कोपऱ्याला खड्डा होता तिथं पळालो. तिथं पण हे चित्र पाणी नुसतं खाली चाललं. तिसऱ्याकडे पळालो, तिथं हे चित्र. चौथ्याकडे पळालो, तिथं हे चित्र. सगळ्या खड्ड्याकडे पळत होतो, तिथं हे चित्र. की जे पाणी अगोदर माझं शेत पडून बांध पडून बाहेर वाहून जायचं ते प्रत्येक पाणी माझ्या प्रत्येक एकरामध्ये केलेल्या जलताराच्या शोष खड्ड्यातून त्या दगडाच्या सांगीमधून जमिनीच्या पोटात भाड आवाज करत जाताना मी पाहत होतो. इतका आनंद होत होता, इतका आनंद होत होता की जेव्हा मला माझ्या आईला जन्म दिला त्यावेळेस कळत नव्हतं, पण तेवढा आनंद परिवाराला झाला असेल. लग्न झाल्यावर एक आनंद होतो माणसाला
बरोबर काही गोष्ट नोकरी लागल्यावर एक आनंद होतो, पहिली पगार झाल्यावर एक आनंद होतो, मुलगा झाल्यावर महान आनंद होतो. पण त्या दिवशी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता की जे पाणी वाहून जात होतं ते पाणी माझ्या 25-50 एकर जमिनीचा भूगर्भात राहतो. मी कल्पना करू लागलो की हजारो करोडो लिटर 3.5 तास मुसळधार पाऊस पडत होता आणि ते प्रत्येक थेंब थेंब माझ्या 50 एकरच्या जमिनीमध्ये जात होता. चित्र माझ्या समोर 15 वर्षाचा अनुभव होता मला पाण्याच्या थेंबाचा आणि जलसंधारणाच्या कामाचा की हे पाणी जाणारे फक्त जाणारे माझ्या जमिनीच्या पोटात जाणारे. जसं आपल्याकडे जास्त पैसे झाल्यावर आपण बँकेमध्ये ठेवतो, सेव्हिंग मध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर मॅनेजरला दुसऱ्या दिवशी फोन येतो सेव्हिंग मध्ये ठेवू नका, व्याज भेटणार नाही, तुम्ही एफडी करा, व्याज भेटणार. बरोबर ही गोष्ट. तसं मी माझ्या 50 एकरच्या पाण्याची एफडी करू लागलो माझ्या पोटामध्ये. जे पाणी माझ्या विहिरीतून बोरवेलमधून बाहेर येणार होतं, मला पाणी गार करणार होतं, माझ्या गार करणार होतं. 3.5 तासाच्या नंतर पाऊस थांबला, एक थेंबही पाणी बाहेर गेलं नाही. आणि जे 10 एकर लावूनच होतं ना ते पुन्हा गुढे इतकं झालं, कारण भरणारच होतं. बरोबर. पण तिथं 2-2 शोधखड्डे केलेले होते. जे शोधखड्डे करण्याच्या अगोदर मला 8 दिवसानं 10 दिवसानं पाणी पार काढून द्यावं लागत होतं. इतके कंटाळलो होतो आणि की नंतर तर मी 10ची केसिंग पाईप टाकली होती प्रत्येक भागाला की ते पाणी आपोआप बाहेर निघून जावं. पण त्याच्यासोबत माती जात होती, फार दुःख होत होतं. कारण शेतकऱ्यांचं नाणं जे आहे ना, एका बाजूला पाणी आहे दुसऱ्या बाजूला माती आहे. बरोबर ही गोष्ट. या दोन्हीचं संवर्धन जर झालं ना तर माझा बाप हा जगाचा राजा बनला हे मला माहिती. आणि मग त्या 10 एकर मध्ये गुडघ्या इतकं महाराज पाणी साचलं. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मला माहित होतं की आता 10 दिवसाच्या नंतर मला हे पाणी काढून द्यावं लागत होतं. आता हे पाणी मी 2-2 शोधखड्डे एका एकर मध्ये केलेले, हे 2 दिवसात मूर्त का 3 दिवसात मूर्त याची उत्सुकता मला लागली होती. मला माहिती होतं मूर्त आहे म्हणून, कारण पाणी एका जागेवर साचून का राहतं, तर जमिनीत जायला मार्ग नसल्यामुळे साचतं. बरोबर ही गोष्ट. पण जमिनीत जायला जर मार्ग असेल तर त्याचा निचरा आपोआप होईल. आणि मग मी रात्री घरी गेलो, झोपलो, मला झोपच येईल. मला उत्सुकता होती सकाळ कधी होईल आणि 10 एकर मधलं चित्र कधी पाहिजे. मी मोजून गेलो होतो पाणी किती. एक काठी घेतली, ती काठी पाण्यात टाकली आणि त्याचं मोजमाप केलं तर 2.5 फूट पाणी साचलेलं होतं. आणि मला माहित होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी 2.5 फूट राहतं का थोडंफार कमी होतं. सकाळी 6ला गाडीला सेट मारला, 1.5 किलोमीटर माझ्या घरापासून माझं शेत. शेतावर आलो, हायवेवर येतं, रोडला गाडी लावली आणि रोडवरूनच चित्र पाहिलं, कारण रोडवरूनच दिसतं ते लाळ. त्या 10 एकर मध्ये 2.5 फूट साचलेलं पाणी, त्या 10 एकर मध्ये 20 शोधखड्डे होते, एकरी 2. 12 तासामध्ये सकाळी 6:20 एकही थेंब पाण्याचा नव्हता, एकही थेंब. टाळ्या वाजवा, एकही थेंब. मला इतका आनंद झाला की जे पाणी 10 दिवसाच्या नंतर मला काढून द्यावं लागत होतं, या शोधखड्ड्यानं ते पाणी 12 तासात जमिनीमध्ये शोषून घेतलं, पाण्याचा निचरा झाला आणि जमीन कोरडी झाली. हे केवढं मोठं आश्चर्य आहे. हे केवढं मोठं आश्चर्य मनात लगेच आलं की अरे भगवंता गुरुजींना एवढा धन्यवाद दिला की शेतकऱ्याच्या समोर जे 2 संकट आहेत, 2 संकटावर तुम्ही मला आता उत्तर दिलंय की पाणी जमीन शोषखड्ड्यातून गेल्यामुळे निश्चित पाणी पातळी वाढणार आणि जास्त पाणी साचून राहिल्यामुळं पाण्याचा निचरा शोषखड्ड्यातून होणार आणि जमीन सुपीक होणार, जमीन वापसाची होणार, पिकं वाचणार आणि माझी सुपीक माती पण वाचणार. दोन्ही संकटावर मला पर्याय जनतानं दिला. एवढा आनंद झाला. गाडीमध्ये टेप होती, आवडतं गाणं लावलं, एकटाच नाचू लागलो. हे सगळं चित्रीकरण केलं, याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि लगेच माझा अमेरिकेतला मित्र त्याला पाठवलं की असं जे आपण ठरवलं होतं हे शेत पुनर्भरणाचं शोषखड्ड्याचं काम मी केलं माझ्या 50 एकर मध्ये आणि मला प्रचंड मोठे अनुभव आले. आणि मग माझी जी डिसेंबरमध्ये कोरडी पडणारी विहीर होती, त्या विहिरीची ख्याती काय होती, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 4 महिने पाऊस पडल्यावर जुलै एंडिंगला त्या विहिरीला 5 फूट पाणी यायचं, ऑगस्ट मध्ये 10 फूट भरायची, ऑगस्ट एंडिंगला ती पूर्ण भरायची, सप्टेंबर मध्ये उपसा सुरू झाला की ऑक्टोबर मध्ये अर्धी, नोव्हेंबर मध्ये अर्धी आणि डिसेंबर मध्ये कोरडी पडायची. और मला कल्पनाही नव्हती की हे पाऊस पडणार, एका पावसामध्ये विहिरीत पाणी येईल म्हणून. मी असं फिरत विहिरीकडे गेलो तर विहिरीत 10 फूट पाणी, 2 पावसात अर्धी विहीर, 3 पावसात टाकू पाणी. आणि मग 4 महिने करोडो लिटर पाणी त्या 50-70 शोषखड्ड्यातून जमिनीत मुरल्यामुळं जी विहीर माझी डिसेंबर मध्ये कोरडी पडायची ती विहीर एप्रिल एंड पर्यंत झाली. एप्रिल एंड पर्यंत. आणि या 4 महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी काय केलं,
25 वर्षापासून माझ्याकडं माझ्या वडिलांना गहू पेरला नव्हता पाणी नसल्यामुळे, हरभऱ्याचा दाणा पेरला नव्हता, विकत आणून हरभऱ्याचे घाटे खावा लागायचे आणि गव्हाचे कट्टे विकत घ्यावा लागायचे आणि गहूच्या पोळ्या खावा लागायच्या. त्या एप्रिल पर्यंत चालणाऱ्या पहिल्या वर्षात महाराज मी 9 एकर गहू 9 एकर हरभरा केला, 6.5 लाख रुपयाचं अतिरिक्त उत्पन्न मला मिळालं. कशामुळे? फक्त जलताराच्या सुस्कट्यामुळे. प्रचंड पाणी पातळी वाढली. 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती पाणी जमिनीत गेलं असेल हे तुम्ही मोजमापन करू शकत नाही, तेवढं पाणी साठलं. ही वस्तुस्थिती. आणि मग माझ्या मित्राला सांगितल्यावर त्यांनी मला आश्वासन दिलं की पुरुषोत्तमजी, आतापर्यंत देशामध्ये एक गावच आदर्श बनले. आपण जलताराच्या माध्यमातून असंख्य गावामध्ये ही योजना राबवू. आणि माझा संकल्प होता की माझी 199 गावं जे आहेत ना माझ्या तालुक्यातले, हे मला 3 ते 4 वर्षामध्ये जलताराच्या माध्यमातून पाणी तयार करायचे. आणि मग मी 2020ला माझ्या शेतात हा प्रयोग यशस्वी झाल्याच्या नंतर 21, 22, 23 आणि 24 या 4 वर्षामध्ये या 199 गावामध्ये कामकाज सुरू केलं जलताराचं. त्याच गावातले 2-2 मुलं घेतले, JCB मशीन गावातल्याच लावल्या, शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. जसं मी आधी थांबलो तसा प्रत्येक गावामध्ये जाऊन 6 महिने या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 20-20 हजार पगारी दिल्या. त्या पगारावर त्यांना आर्काबिलीचे प्रशिक्षण दिले की ज्याने ते व्यसनमुक्त झाले, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला, बोलण्याचं स्टेज करे झालं. सगळ्यांकडे एक 10 मिनिटांमध्ये संपू आपण. नाही काय नाही, काय बोल नाही ना. आणि काही जर उत्तर म्हणून मला असं वाटलं म्हणून विचारतो तुम्हाला. हा, तर मग अशी योजना केली. आणि मग माझ्या मित्रांना मला सांगितलं की याला जे अर्थसहाय्य लागणार आहे त्या अर्थसहाय्याची तुम्ही काळजी करू नका, ते जगातून जमा करण्याची जबाबदारी माझी. जगात खूप दानशूर लोक आहेत, खूप जणांना द्यायचं असतं. बस फक्त करणारा इमानदार पाहिजे आणि त्याची नीती शुद्ध पाहिजे आणि ते मूळ शेतकऱ्यांसाठी करणार पाहिजे. पुरुषोत्तमजी, तुम्ही फक्त काम करत राहा, पैशाची कमतरता तुम्हाला करून देणार. मित्र, आजपर्यंत त्या माणसानं या 200 गावासाठी कमीत कमी 25 करोड रुपये जगातून जमा करून सीएसआर आम्हाला पाठवला. आणि त्यातून आम्ही एक असं चित्र उभं केलं 200 गावचं की ज्या गावाला डिसेंबरमध्ये टँकर यायचं. माझं आव्हान आहे तुम्हाला, आमंत्रण आहे तुम्हाला. मंठापूर तालुक्यातली काही गावं, काही शेतकऱ्याचे नावं आणि नंबर तुम्हाला मी इथे देऊन जातो. मी इथून गेल्याच्या नंतर त्यांना फोन करा, त्यांना विचार की काय क्रांती झाली जलतारामुळे. म्हणजे असा यशोगाथ आहे की ज्या गावाला डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते गावाचा 12 महिने मागायचा आहे. ज्या गावामध्ये मी पहिल्यांदा 2021ला गेलो होतो आणि ज्या शेतकऱ्यांनी हे प्रबोधन ऐकलं, मी सांगतो तुम्हाला की ज्याच्याकडे 6 पत्राची गोळी होती, आज 3 वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांना 6 रूमचा आशिषचा बदला वाटला. फक्त जलतारामुळे पाणी आलं आणि आर्थिक उत्पन्न वाढलं. हे असंख्य यशोगाथ आहे, त्या पुढे मी सांगणार तुम्हाला. आणि मग आम्ही याचं शास्त्रोक्त नियोजन केलं. हे करायचं कसं, याची रचना करायची कशी. कारण कॉन्ट्रॅक्टर सारखं काम जर केलं आपण, जाणं, खड्डा करणं, दगड टाकणं, तर त्याचं महत्व कोणाला वाटणार नाही. शेतकऱ्यांना याच्यामध्ये जोडलं. मी 199 गावामध्ये दिवस रात्र फिरलो, शेतकऱ्यांचे सर्वे केले. प्रत्येक गावातून महाराज 2-2 सुशिक्षित रोजगार मुलं घेतले, त्यांना आर्काबिलीचे प्रशिक्षण दिले, त्यांच्यामध्ये सात्विकता निर्माण केली, आत्मविश्वास निर्माण केला, बोलण्याची कला निर्माण केली आणि याला तांत्रिक जोड दिली. तो मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे जलताराचं एक ॲप डेव्हलप केलं, ज्याच्यामध्ये सगळा पूर्वीचा सर्वे आम्ही गावाचा करतो. गावात लोकसंख्या किती, कुटुंब किती, शेतकरी किती, शेती किती, गट किती, सर्वे नंबर किती, विहिरी किती, बोरवेल किती, पीक परिस्थिती कशी. आणि मग त्या गावात जाऊन अशी प्रबोधन करणं, शेतकऱ्यांना याचं महत्व सांगणं. आणि मग हे मुलं मार्चमध्ये गावामध्ये जातात, जिथे जिथे उतारा असतात त्या ठिकाणी 5x5 आणि 6 फुटाचं मार्किंग करतात. JCB असतो, JCB खड्डा करतो आणि त्या मालकीच्या शेतकऱ्याने दगड आणायचे, त्या खड्ड्यात भरायचे. आमचे मुलं त्याला ती मदत करतात आणि नंतर त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो करून तो सेव्ह केला जातो. म्हणजे त्या शेतकऱ्याला तुमचा खड्डा कुठला होता हे आम्ही 15 वर्षानंतर सांगू शकतो की हा खड्डा इथला होता. तर अशा पद्धतीनं हे काम सुरू केलं. 4 वर्षामध्ये 199 गावामध्ये 400 मुलांना रोजगार भेटला आणि 400 मुलांच्या माध्यमातून त्या 200 गावामध्ये जलताराचे 1,75,000 खड्डे केले की ज्याच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये ही गावं 100% पाणी पाजली. मी तुम्हाला माझ्या 6 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो की जर पिंपळगाव रोडला 2000 एकरचं क्षेत्र जर असलं तर आता काय माहिती का की प्रत्येक ठिकाणी
एकरामध्ये जलतळाचा शोषखड्डा असतो हे एक स्टँडर्ड मेजरमेंट आहे की जिथं 6 फुटावर मोडून लागतो, जिथं फ्लॅट जमिनी असतात, आमच्याकडं सपाट जमिनी येतात, पण तुमच्याकडं पठारी जमिनी येतात म्हणून इकडं पॅरामीटर चेंज होतात, क्वांटिटी चेंज होते. इकडं समजा खड्डा जर का 3 फूट खोल गेला तर आपण एकरामध्ये 4 खड्डे करतो, बरोबर आहे. हा उतार जास्त असतो, पाण्याला स्पीड जास्त असते म्हणून त्याची क्वांटिटी वाढते, त्याच्यावर आपण नंतर बोलूया प्रश्नोत्तराच्या तासामध्ये. पण एकंदरीत जिथं सपाटी जमिनी असतात, थोडासा उतार असतो, तिथं एका एकरामध्ये 5x5 आणि 6 फुटाचा 1 किंवा 2 शोषखड्डे भरपूर झाले, त्याला दगड भरणं मात्र अत्यंत महत्वाचं आहे. यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे दगड भरणं. त्यात 5 फूट दगड भरणं आणि 1 फूट जागा रिकामी ठेवून आलेलं पाणी जमिनीत उतरलं पाहिजे. जिथं अतिवृष्टीमुळे रान पाणी धरून राहतं, रान उठांत, अशा ठिकाणी एकरी 2 करा किंवा 3 खड्डे करा. पाण्याला जमिनीत जाण्यासाठी स्त्रोत निर्माण करून आपण जलतळाच्या माध्यमातून देतो. 12 तासात किंवा 24 तासामध्ये पाण्याचा निचरा होतो. आणि मग या 4 वर्षात 199 गावामध्ये आम्ही काम केलं. आज अशी परिस्थिती आहे, तुम्हाला मी सांगतो की जे शेतकरी कोरडवाहू होते 1 वर्षात जिरायती झाले आणि 2 वर्षामध्ये बागायती झाली. आज आमची 199 गावं 100% बागायती आहेत, 100%. आणि माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही मे महिन्यामध्ये आमच्या भागाचा दौरा करा. मे महिन्यामध्ये मी तुम्हाला 4-5 गावाची नावं लिहून देतो आणि कोणालाही भेटायचं नाही, डायरेक्ट जायचं गावातल्या विहिरी डोकून. मे महिन्यामध्ये विहीर तुम्हाला वरतून 50 फूट खोलीची असेल तर 45 फूट पाण्यानं भरलेली दिसेल. आणि मग शेतकऱ्याला जाऊन विचारायचं किती तास मोटर देतो, मग तो पाणी खाली जातच नाही. ही वस्तुस्थिती. आणि मग याच्या असंख्य यशोगाथा आम्हाला पाहायला भेटल्या. आणि मग मी ठरवलं की समजा पिंपळगाव रोड ही एरिया ट्रीटमेंट असल्यामुळं मी म्हणत की समजा उदाहरणार्थ तुम्हाला 50 एकर शेती आहे, तुम्ही 50 एकर शेतीमध्ये जर 100 शोषखड्डे केले तर तुमच्या 50 एकरमध्ये 100 शोषखड्ड्यातून पाणी जमिनीत जाईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्या 100 एकरमध्ये त्या 50 एकरमध्ये जेवढे स्त्रोत आहेत बाहेर निघण्याची विहीर, त्या विहिरीतून ते पाणी बाहेर येतं. ती पाणी पातळी बोरवेल मधून वाढून बोरवेल जास्त वेळ चालतात. पण माझं असं मत असतं की अख्ख्या गावाला एकत्र येऊन जर याची प्लॅनिंग केली, उदाहरणार्थ पिंपळगाव रोड 2000 एकरचं परिक्षेत्र आहे, 2000 एकरमध्ये जर हे काम झालं तर कल्पना करा तुम्ही 2000 एकरमध्ये जवळपास तुमचे 5000 शोषखड्डे होतील, कारण इथं पाण्याचा भाग 5000 शोषखड्डे जर आपण तयार केले, त्यात जर प्रॉपर दगड भरले तर कल्पना करा तुम्ही आता येणाऱ्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जो पाऊस येणार आहे त्या पावसाचा एक थेंब तरी पिंपळगाव रोड शिवार सोडून बाहेर जाईल का? कुठं जाईल? कुठं जाईल? सांगा. जमिनीत. आणि मग ह्या पावसाचं प्रमाण किती असतं तुमच्याकडे? सरासरी 700 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर पाऊस पडत असतो. 300-400. बरोबर आहे. मग तुम्हाला जो अमेरिकेतला मित्र आहे ना, त्याने अमेरिकेतून काही शास्त्रज्ञ पाठवले आणि मग त्याचं सर्वेक्षण आम्ही केलं की प्रत्येक रँडमली आम्ही काही जलतळाच्या शोषखड्ड्यामध्ये सेन्सर बसवले. 6 फुटाच्या खाली सेन्सर मशीन असते जी पॅरामीटर देते की एका पावसाळ्यामध्ये 4 महिन्यात या खड्ड्यातून जमिनीत पाणी किती लिटर खाली गेलं. तर असे सेन्सर बसवले आणि ते सेन्सर समोर आकडा देतो की आज इतकं लिटर पाणी जमिनीत मुरल्या गेलं, आज इतकं लिटर जमिनीत पाणी मुरल्या गेलं. तर आम्हाला आश्चर्य वाटलं आणि त्या दिवशी खरा आनंद वाटला की 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये एका शोषखड्ड्यातून 3,60,000 लिटर पाणी जमिनीमध्ये मुरल्या जातं. 3,60,000. करा कल्पना. आणि मग तुम्हाला मी सांगतो, आज माझ्या 25 एकरमध्ये 18 एकर गहू, 40 फूट खोलीची विहीर, 35 फूट पाण्यानं भरलेली आणि 12 महिने ती तशीच भरलेली आहे. 5 HP मोटर पंप, 1.5 HP मोटर पंप कंटिन्यू 24 तास चालू आहे. काल माझ्याकडे हिंगोली तालुक्यातल्या तातोडा नावाच्या गावचे काही शेतकरी आले होते. इतकं सधन गाव ते सांगत होते, सर आमच्या अख्ख्या गावात 18 एकर गहू आहे आणि तुमच्याकडे एकट्याकडे 18 एकर गहू आहे. हे जलतारण शक्य झाले. आणि मग आमच्या या जलताराने अशा पद्धतीच्या क्रांती गेल्या की लोकांनी शेततळे मोडून टाकले. एक विहीर 25 एकरला होती. काय करायचं शेततळं? माझ्या वडिलांना 1 वर्षापूर्वी शेततळं गेलं होतं 1 एकरच. पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला पुरलं पाहिजे म्हणून मागच्या वर्षी मी ते शेततळं मोडून टाकलं. आता ते 1 एकरवर मी टरबूज लावले. मला कंप्लीट 2.5 लाख रुपयाचे टरबूज होणार.
आमच्या मंडळ तालुक्यामध्ये ढोसकाळ नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये एक प्रभाकर देशमुख म्हणून महाराष्ट्राचे कृषीभूषण शेतकरी आहे. 2021 मध्ये त्या गावाची निवड केली आणि त्या गावामध्ये जनता प्रबोधन करायला मी गेलो. संध्याकाळी शेतकरी शेतातून यायचे म्हणून मला एका शेतकऱ्याला घरी बसवलं. म्हणजे नाही, आमची जिजा येणार आहे. जिजा म्हणजे त्या गावचे प्रगतशील शेतकरी, ज्यांना कृषीभूषण पुरस्कार भेटलेला 40 एकर शेत. त्यांच्याकडे 5 एकर केशर आंबा, 5 एकर तुमची सीताफळं, असं वेगवेगळं, आणि 2 एकरचं क्षेत्र. आणि मग त्यांना उशीर होऊ लागला. मग मी म्हटलं चला मला त्यांची शेती पाहिजे, कशी भूषण म्हणल्याच्या नंतर आम्ही गेलो तिथं. तर संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजलेले होते, उन्हाळ्याचे दिवस होते. 5 ट्रॅक्टरनं ते केशर आंब्याला आणि तुमच्या सीताफळाला पाहिजे होते. 5 ट्रॅक्टर टँकर घेऊन पाणी आणत होते आणि ते काही मला बोलायला तयार नव्हते. थांबा मी गडबडीत एवढं नियोजन लावलं होतं, बसा बसा संध्याकाळी कार्यक्रमाला मी येणारच आहे. आणि मग आम्ही त्यांचं काम वगैरे ऐकून आटकून असं बसलो. आणि मग मला ते भूषण सांगू लागले, मला कशी भूषण पुरस्कार भेटलेला आहे, असं आहे तसं आहे. 5 एकर केशर आंबा आहे, 5 एकर सीताफळ आहे आणि 5 टँकरला पाणी देतो. मी आता काहीच नाही बोलतो, मी त्यांचं ऐकू वाटतो सर. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला, 5 टँकरला पाणी देतात तुम्ही? 4.5 लाख रुपये बिल देतो म्हणजे मी 2 महिन्याचं टँकरचं. मी नंतर काही बोललो नाही, म्हटलं यांना संध्याकाळच्या कार्यक्रमातच उत्तर देऊ. असं तेव्हा सगळं सांगत होते. संध्याकाळी हा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला नाही, त्यांना सांगितलं. त्या माणसाला तुम्हाला सांगतो, भर कार्यक्रमात माझे पाय झाले, भर कार्यक्रमात. म्हणजे सर पहिलं नारळ माझ्या शेतात पडायचा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतात आम्ही काम सुरू केलं. 40 एकरमध्ये 80 सोस गड्डे केले. स्वतः त्या माणसानं डोंगरावरचे गोटे ट्रॅक्टरमध्ये बाप लेखांनी आणून त्यांनी त्या दगडामध्ये, त्या खड्ड्यामध्ये भरले. आज वस्तुस्थिती अशी, जे 2 एकरचं क्षेत्र होतं ते कोटी रुपये खर्च करून केलेलं, ते क्षेत्र त्या माणसानं मोडून टाकलं आणि आता तिथं 2 एकरवर जांभूळ लावली. त्या 40 एकरमध्ये 2 विहिरी, त्या 40 एकरला 12 महिने पाणी पुरवत आहे. वाडेगाव पांढुर्णा नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये ढोसकाळपासून 3 किलोमीटरवर 2021 ला ते गाव आम्ही जलताराच्या योजनेत आमच्या घेतलं आणि त्या गावात प्रबोधनाला गेलो. त्या गावामध्ये एक शेतकरी होता, परमेश्वर शिंदे नावाचा, ज्याला 6 एकर शेती होती. दुर्दैवी शेतकरी, विकायला काढली होती शेती. कारण काय, तर ती शेती गावाच्या सगळ्यात लवणाच्या भागाला होती, म्हणजे खुरगाळ भागाला. सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी त्याच्या 6 एकरमध्ये येऊन साचायचं आणि त्याला एकही पीक घेता येत नव्हतं. हा बदल झाला होता. कोणाकोणाला सांगू म्हणजे तुमचं पाणी अडवा, तुमचं पाणी अडवा, तुमचं पाणी अडवा. म्हणून मी विकायलो नाही सर आणि चालू. माझा कार्यक्रम संपला. संपल्याच्या नंतर त्याने माझ्या हाताला धरलं महाराज आणि मला घरी चहा प्यायला. चहा प्यायला गेल्याच्या नंतर 6 पत्राची खोली होती, मातीच्या भिंती होत्या. आम्ही बसलो सतरंजीवर आणि वर पाहिलं. इमानदारीने सांगतो तुम्हाला मी, त्याच्या पत्राला एवढे छिद्र होते की तुम्ही मोजू शकत नव्हता. ती वस्तुस्थिती होती. अक्षरशः डोळे डबडब भरलेले होते. आणि मी सर या उन्हाळ्यामध्ये शेती विकून मी नाशिक नाही तर मुंबईला कामाला जाणार होतो. कारण जगात पाणी नसल्यामुळे लोकांचे प्रश्न आहेत, पण माझा प्रश्नच वेगळा नाही की अख्ख्या गावचं पाणी माझ्या 6 एकरमध्ये 4 महिने नुसतं तळलं. मी कोणतंच पीक घेऊ शकत नाही, काय करू नये आणि लोकांना मी सांगू शकत नाही, कारण ती खोलगट भागामध्ये. पण तुम्ही मला ज्या काही गोष्टी सांगितल्या की किती पाणी साचून 24 घंट्यामध्ये पाणी मुरतं. आज मी फक्त एवढा सीझन हे करून पाहतो, कारण तुम्ही आमचं गाव निवडलं. याने जर मला फरक पडला तर मी शेती विकायचं थांबतो आणि पुन्हा मी शेती करत नाही. पडला तर पुढच्या वर्षी विकून जातो. पण तुम्ही एक आशेचा किरण दिला, मग एवढं सीझन थांबतो. आणि त्या सीझनमध्ये त्या गावाला 875 एकरचं शिवाय आम्ही 950 जलतळाचे सोस खड्डे केले. याच्या 6 एकरमध्ये 18 सोस खड्डे केले, एकरी 3-3, कारण पाणी लवकर मुळावं म्हणून. त्या दगड भरले आणि एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्या माणसाला चमत्कार अनुभवला. ज्या अख्ख्या गावच्या 800 एकरचं पाणी त्याच्या 6 एकरमध्ये येत होतं. एक थेंबही पाणी त्याचे 6 एकरमध्ये 4 महिन्यात आलं नाही, कारण प्रत्येक एकरामध्ये सोस खड्डा होता, ते पाणी तिथंच मुरायचं. याच्या 6 एकरकडे पाणीच आलं नाही आणि याच्या शेतात पडलेलं पाणी पण जमिनीमध्ये मुरल्या गेलं. मित्र, तो इतका आनंदी झाला की पहिल्या वर्षी 6 एकरमधून प्रचंड मेहनती लोक, 1 रुपया मजुरी द्यायचं काम नाही, घरातले सगळे लोक शेतात काम करणारे, 6 लाख रुपयाचं उत्पन्न झालं पहिल्या वर्षी.
आज परिस्थिती काय काय परिस्थिती आहे? मागच्या वर्षी त्या लोकांनी माझा नागी सत्कार ठेवला होता, गावात अखंड हरिनाम सत्कार होता म्हणून माझा सत्कार केला. त्याच माणसानं तसंच मंगळ धरलं महाराज आणि म्हणलं सर आता चहा प्यायला जा. पुन्हा चहा प्यायला गेलो. चहा प्यायला जाताना ज्या घरात त्यांनी मला बसवलं होतं ना त्या घराचं चित्र बनवलं. जिथं 6 पत्रा आणि मातीच्या भिंती होत्या आणि आगामी छिद्र होते त्या जागावर 6 रूमचा आरसीसीचा बंगला बांधलेला होता त्या माणसानं 3 वर्ष. चहा पिला, बंगल्याच्या बाहेर आलो आणि मग सर एक फोटो काढायचा. फोटो काढण्यासाठी उभा राहिलो. फोटो काढला आणि नंतर त्याने मला तो फोटो दाखवला तर त्या घराला ते नाव दिलं होतं जगतारा. ही यशोगाथ आहे. कित्येक मुलं जे निर्वासित झाले होते ते मुलं बापाला मदत करण्यासाठी पुन्हा शेतात वापस आले. ही वस्तुस्थिती आहे, हे मी सांगत नाहीये. माझं आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही या आणि तुमच्या डोळ्याला बघा, अनुभव घ्या तुम्ही. या 4 ते 5 वर्षामध्ये माझ्या 199 गावामध्ये क्रांती झाली. जिथं पत्राच्या खोल्या होत्या तिथं पक्के घर बांधले. जिथं मुलं बॅनर लावत होते, डीजे पुढे नाचत होते, झेंडे लावून फिरत होते, बेरोजगार झाले होते. साहेब मला सांगायची गरज नाही. 12 महिने जर त्याच्या विहिरीला पाणी आलं तर तो बापाला मदत करणार का नाही करणार? बाप दिवसाला घराला पोरं संध्याकाळी गाडी धरायला लागले, शेतामध्ये मेहनत करायला लागले. कारण त्याला माहितीये की मी जर मेहनत केली आणि मला जर 1000 उत्पन्न लाखात गेलं तर मला बापाला विचारायचं काम नाही मोटरसायकल घेऊ का. जो बाप जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय शिक्षण देऊ शकत नव्हता, माझ्या तालुक्यातले 27 मुलं कोट्याला शिकायला गेले. एका वर्षामध्ये 27 मुलं. शिक्षणाचा दर्जा बदलला, राहणीमान बदललं लोकांचं. ही प्रगती पाहण्यात मग किती सोपा प्रकार. प्रत्येक एकरामध्ये 1 श्वास खड्डा करा लागला, मला आलेलं पाणी जमिनीत पुरवा. अख्खं गाव एकत्र या. मग या जलताराला करण्यासाठी कोणती साधनं लागतात? याला 3 साधनं आहेत. हे इतकं सोपं आहे. तुमच्या लक्षात आलं काय जलतार? प्रत्येक एकरामध्ये 1 किंवा 2 श्वास खड्डे करायचे नैसर्गिक उतारा. उदाहरणार्थ तुम्हाला 2 एकर शेती, 1 एकरमध्ये पाऊस पडायला लागल्यावर कोपऱ्याला पाणी येऊन साचतं, तेच कोपरे पकडायचे नैसर्गिक. त्याला कुठं लेवल करायची नाही, जेसीबीला उतार करायचा नाही, दांडं करायचं नाही, कोच नाही. हे उतार महाराज कसं करायचा नाही. ज्या नैसर्गिक उताराला पाणी येऊन थांबतं तोच उतार पकडायचा आणि तिला 5 बाय 5 6 फूट खोल किंवा 3 फूट खोल जाऊ द्या, 4 फूट खोल जाऊ द्या, जितकं खोल जाईल मुरमापर्यंत त्याला खोलण्या आणि अर्धा फूट किंवा 1 फूट खड्डा शिल्लक राहील तेवढे दगड भरून टाका. फक्त दगड मोठे करा बस. आणि आलेला पाणी जमिनीमध्ये मुरवा. इतकी सोपी टेक्निक आहे. आणि जिथं पाणी साचून राहतं त्या ठिकाणी त्याची क्वांटिटी वाढवा. इथं 1 केलं तर तिथं 2 करा, इथं 2 केलं तर तिथं 4 करा. म्हणजे पाण्याचा निचरा होतो. आणि मग आमच्या तालुक्यात हे काम झाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या समोरचे दोन्ही संकट संपले. प्रचंड पाणी पातळी वाढली. 12 महिने बागायती झाली. विहिरी 24 तास चालू लागल्या. 10 वर्षापूर्वी खोदलेले बोरवेल जे बंद पडले होते ते पण विचार झाले. ही वस्तुस्थिती. आणि कितीही पाऊस पडू द्या, कितीही पाणी साचू द्या, माझा स्वतःचा अनुभव आहे. जास्तीत जास्त 24 तास ते जास्तीत जास्त 48 तास पाण्याचा निचरा. 48 तासाच्या नंतर जमीन वाळणार, पिकं सुरक्षित राहणार, माती पण जाग्यावरच थांबणार. काय पाहिजे शेतकऱ्याला ते सांगा. मी खूप नशीबवान समजतो स्वतः की ही कल्पना मला सुचली आणि मी ती प्रत्यक्षात उतरवली. आणि मग मी ठरवलं हे जलतारा नाव कसं सुचलं माहिती तुम्हाला? मी ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये रात्री जेसीबी मशीन चालवत होतो, गाईचा गोठा आहे, गाईच्या गोठ्यामध्ये बाजारावरती झोपलो होतो का, संध्याकाळी चादऱ्या टिपूर चादऱ्यामध्ये जेसीबी मशीन चालू होती आणि मी आकाशाकडं डोळे करून मी स्वप्न रंगवत होतो की मला माझा महाराष्ट्र पाणीदार करायचा, भारत पाणीदार करायचा. बस हेच डोक्यामध्ये विचार होते. प्रत्येक एकरामध्ये 1 2 जलतारा खड्डे करायचे, दगडात भरायचे. आणि मी कल्पना करत होतो की आलेलं सगळं पाणी जमिनीत कसं चाललेलं आहे, जमिनीत पाणी पातळी कशी वाढायला लागली. पण तो होता आकाशाकडे महाराज. आकाशात करोडो ताऱ्याची लाईट दिसत होती. खूप म्हणजे असा लख प्रकाश पडलेला होता त्यांचा आणि सुंदर आनंद देत होते. आणि त्याच प्रकाशावर खाली जेसीबी मशीन त्या खड्ड्याची जागा शोधत होती, खड्डा करत होती. माझ्या मनात पटकन विचार आला
की ते तारे आणि ते सितारे आपल्याला प्रकाश देत आहेत, म्हणून आपण खाली आता या अंधारात बघू शकतो. तसं मी प्रत्येक एकरामध्ये एक जलतळाचा शोध खड्डा करणारे, त्या दगडाला भरणारे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणि समृद्धी आणणारे जे पाणी आहे ते पाणी जमिनीमध्ये त्या खड्ड्यातून उडणारे आणि ती पाणी पातळी वाढणारे, म्हणून तो तारा आणि हे खालचं जल या दोघांचं एकत्रित मिलन झालं आणि जलतारा हे नाव. अशी याची कहाणी आहे. मग याला लागणारी साधनं कोणती आहेत? याला लागणारी 3 साधनं. एक जेसीबी मशीन, त्या जेसीबी मशीनला खड्डा करावा लागतो आणि नंबर 2 त्या खड्ड्यामध्ये टाकायला दगड लागतात. बस हे 2 साधनं महत्वाची. आणि तिसरं साधन जे ते साधन आहे माहिती, उतार काढणं, गावाचं सर्वे करणं, ही तिसरं साधन. आता बरेच शेतकरी काय करतात, 2020च्या नंतर समजा आता हे आपण शोधलं 199 गावात केलं. आता जसं तुमचं राळेगण पाहायला लोक येतात, हिवरे बाजार पाहायला लोक येतात, तसं माझं गाव पाहायला लोक येतात. जिथं माझ्या शेतात 50 एकरमध्ये हे संशोधन केलेलं आहे, ती जलतळाची संशोधन भूमी झालेली. दररोज तिथे 100 ते 200 शेतकरी भारतातून वेगवेगळ्या प्रांतातून जगातून येतात. कालची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, काल जवळपास 20-25 शेतकरी आले होते. मला एवढा अभिमान आहे या गोष्टीचा की ते शेतकरी की जे 10 वर्षापूर्वी तिथे येऊन गेलेले ते पाहत आहे की सर 10 वर्षापूर्वी इथं काही सुद्धा आता काय बदललंय. आणि मग जिथं जलतळाचं संशोधन केलेलं आहे तिथं आर्काबिंचा आश्रम आहे भूदेवाचा, त्या आश्रमामध्ये येऊन आम्ही सगळ्यांना माहिती देतो, व्हिडिओ दाखवतो, शिवारगिरी करतो आणि सगळ्या प्रात्यक्षिका दाखवतो की एका खड्ड्यात पाणी किती मोजलं जातं. लोक तिथे येतात ना, तिथूनच प्रेरणा घेऊन जातात, तिथूनच जेसीबीवाल्यांना भंग करतात की आम्हाला हे करायचं. आणि माझी विनंती आहे की तुम्ही महत्वाची लोक एकदा जलतळाची प्रक्रिया पाहायला, ते संशोधन भूमी पाहायला त्या ठिकाणी या. तुम्हाला हे कळत आणि त्यानंतर आमच्या भागामध्ये पण जलतळाची क्रांती केली ती पण बघायला या. एकदा डोळ्याला बघितल्यावर महाराज माणसाचा विश्वास आणखीन गाढ होतो. तर अशा पद्धतीनं जलतळाची प्रक्रिया करायला लागणारी साधनं जी आहेत ती 3 प्रकारची साधने. एक जेसीबी मशीन, नंबर 2 जेसीबी खड्डे करणार, नंबर 2 त्या दगड भरणं आणि नंबर 3 प्रबोधन, माहिती, उतार काढणं. आणि मग या दरम्यान माझे किती जणांनी व्हिडिओ पाहिले सोशल मीडियावर, किती जणांना प्रामाणिकपणे आवडले. मला खुश करण्यासाठी तर नाही ना, म्हणजे मला अभिमान या गोष्टीचा आहे आणि मला कृतज्ञ यासाठी वाटतं की आत्ताच्या युगामध्ये 1 मिनिटाची रील पण महाराज कोणी पाहत नाही. आणि माझे 20-25 मिनिटाचे व्हिडिओ ज्याला लाखो व्ह्यूज आहेत. आणि मग ज्यावेळेस मी हे शोध लावला नाही, आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाचं युट्यूब चॅनल दीपक भूमीचा, तो माणूस आहे माझ्या तालुक्याच्या जवळ तालुका घनसावंगी नावाचा, तो नवीन शोध लावता, लावणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतो. तिने मला फोन केला, म्हणजे मला तुम्ही जलतळा नावाची प्रक्रिया होती, तुमची मुलाखत मला घ्यायची. मी म्हणलं या. त्यावेळेस आम्ही एका शेतावर जलतळा प्रक्रिया करत होतो. बस असंच जलतळा प्रक्रिया ऐका माझ्याकडं तुमच्यासाठी चांगलं पण थोडा वेळ आहे. तर आमचे मुलं मार्कआउट टाकत होते, जेसीबी खड्डा करत होता, ट्रॅक्टर येत होते, दगड टाकत होते, ते सगळं त्यांनी चित्रीकरण केलं. आणि मग मला प्रश्न विचारायला सुरुवात केली, मुलाखत घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला हे सुचलं कसं, मग तुम्ही प्रत्यक्षात केलं, संशोधन कसं केलं, 199 गाव कशी केले, याचे फायदे काय काय आहेत. मग हे सगळी मुलाखत केली. 29 मिनिट 15 सेकंदाचा माझा फायदा व्हिडिओ झाला. तो व्हिडिओ संपला, मुलाखत संपली आणि त्यानंतर तो म्हणतात उद्या युट्यूबवर एडिट करून टाकतो आणि तुमचा मोबाईल नंबर नाव टाकू का. शेतकरी फार परेशान करतात बरं, इतके फोन येते तुम्हाला की म्हणजे तुम्ही कंटाळून जाता, तुम्ही मला शिवाय देता माझा नाव नंबर कोण टाकला. मी म्हटलं बाबा मला जगायचे शेतकऱ्यासाठी, मला शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं, माझा बाप जर सुखी झाला तर जग सुखी होणार आहे. माझा 1 नंबर 2 नंबर दोन्ही नंबर मी देऊन टाकले त्याला घंटा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ अपलोड झाला, सुरू झाले. मग बाळासाहेब त्या दिवशी मला 1972 फोन आले, बापरे, 24 तास. आणि मी ठरवलेलं होतं की जितके सहज शक्य आहेत आपल्याला तितके आपण बोलू सुरू. काही जणांना 5 सेकंद, काही जणांना 10 सेकंद, कोणाला अर्धा मिनिट, कोणाला 1 मिनिट असं बोलत बोलत मी 1231 कोणत्या दिवशी उचलले. आणि मग तिथून हे सुरू झालं कंटिन्युअसली. तर या जवळपास 3 ते 4 वर्षात माझा उजवा कान 90% बाहेर झाला, मला 10% खाली होता.
म्हणजे ही वस्तुस्थिती सांगतोय मी तुम्हाला. पण मला आनंद आहे या गोष्टीचा की माझा बाप जर सुखी होत असेल तर आपण थोडा त्रास सहन करून त्याच्यामध्ये खरा आनंद आहे. मला जे अध्यात्म आपल्याला सांगतं आणि ते काम माझ्याकडून माझे गुरु करून घेत आहेत. मी खूप नशिबान भाग्यवान आहे. मला क्षेत्राची कल्पना सुचली आणि मी प्रत्यक्षात उतरवली. तुम्हाला मी आता माझी दुसरी बाजू सांगतो. मी सिनियर कॉलेजला प्रोफेसर होतो. मी 29 वर्ष नोकरी केली आणि मग मला पूर्ण देशातून लोक बोलू लागले, तुमच्यासारखे तारखा घेऊ लागले, आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला. मी ठरवलं की आपल्याला शेतकऱ्यासाठी जगायचं. बस कुठेही असू द्या आपल्याला जायचं. शेताना गावागावात करायचे, शेतामध्ये जायचं. आणि मग मागच्या वर्षी 6 जुलै 2024 मी नोकरीचा राजीनामा द्यायला 8 वर्ष माझी बाकी असताना नोकरी सोडून दिली. आता पूर्ण वेळ मी फक्त हेच करतो. उन्हाळ्यामध्ये एका नातेवाईकाचं लग्न नाही, घरातले कोणते कार्यक्रम नाही, मला घरच्या लोकांनी या कामासाठी सोडून दिले बस. आणि मी साधक असल्यामुळं मी वेळेला फार महत्व देतो आणि बरोबर सांगितलेल्या वेळेमध्ये सगळं करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यांना कोणाला असं वाटत असेल की वाया सरांची कार्यशाळा घ्यायची, आपल्या गावात शेतकऱ्यांचं प्रबोधन करायचं, तर तुमच्यासाठी मी 24 घंटे उपलब्ध आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की सर आम्हाला उतार काढता येत नाही, आम्हाला उतार काढून द्या. ते जे 400 मुलं आहेत ना माझ्याकडं, जे टेक्निकल साऊंड आहे, मग अशा मुलांना काम करण्याच्या अगोदर आम्ही त्या गावामध्ये पाठवतो. उदाहरणार्थ पिंपळगाव रोडमध्ये आता आपल्याला फेब्रुवारीमध्ये काम करायचं, तर माझी 4 मुलं येतील. ते सगळ्या गावचा सर्वे करतील, शिवारगिरी करतील, फील्ड व्हिजिट करतील. प्रत्येक भागामध्ये उतार कसे आहे, इथं एकरी एक करावं लागतात का 2 करावं लागतात, पठाराच्या भागामध्ये कशा पद्धतीने करावं लागतात, हे सगळं मेजरमेंट घेऊन ज्यावेळेस तुम्हाला काम सुरू करायचं त्यावेळेस ते मार्किंग करून देतील. तुमच्यातल्या काही लोकांना शिकण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला ते पण ट्रेनिंग देऊ की कशा पद्धतीने उतार काढतात, मार्किंग करतात. आणि मग जेसीबी कुठून आणायचा, आता हे गावावर डिपेंड, बरोबर ही गोष्ट. आता याच्यात जलसंधारणातला सगळ्यात कमी खर्चातला ट्रीटमेंट आणि जर प्रकल्प कोणता असेल तो जलता. तुम्हाला शेततळ करायचं लाखांना रुपये लागतात, पन्नी आणायची लाखांना रुपये लागतात, बोर घ्यायचा 1 लाख रुपये मोटर पाणी काढण्यासाठी लागतात. पण जलतळ जर तुम्हाला करायचं उदाहरणार्थ 10 एकरला करायचं असेल तर तुम्ही मला म्हणता किती रुपये लागतील सर. तुम्ही म्हणाल दगड जर तुम्हाला भेटत असेल तर 10 एकरला 10,000 सांगा बरं. 10 एकर पाणी जर व्हायला लागलं असं शक्य आहे? 90 पॉईंट काय सांगा बरं. आणि गावामध्ये जर तुम्ही एकत्र आला तर तुम्ही सगळेजण मिळून जेसीबी लावा किंवा एखाद्या दानशूर व्यक्तीकडून 2-3 जेसीबी घ्या किंवा वर्गणी का. जसं तुम्ही आता काका सांगत होते की आमचं एवढं दानशूर आहे की इथं लोक लाखांना वर्गणी देतात. माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला वाटत असेल मला गावासाठी योगदान द्यायचं, द्या ना जेसीबी. कोणी म्हणा की मला 15 दिवस जेसीबी मी देतो, 15 दिवसाचं जे भाडं होईल ते मी देईन. कुणी मला 8 दिवसाचं जेसीबीचं भाडं जे होईल ते मी देईन. कुणी मला त्याला लागणार डिझेल मी देईन. किंवा जो शेतकरी आहे तुम्हाला 5 एकर 5 एकरला तुम्हाला किती वेळ जेसीबी लागणार आहे त्याचा खर्च तुम्ही द्या. 10 एकरला किती वेळ लागणार त्याचा खर्च तुम्ही द्या. असे माझ्याकडे खूप लोक येतात गावाची गावं आणि मग सगळं पाहतात. पण शेवटी मग तसं करायचं कसं कोणत्या योजनेत म्हणलं मी म्हणतो योजनेत जर करायचं असेल तर तुम्हाला 10 वर्ष लागतील. कारण योजना म्हणली की आपण आगे गेली होतो आणि आपल्याला मागच्या 50 वर्षापासून एकच नाद लागला सरकारचं खायचं. बरोबर आहे नाही, करायचं काहीच नाही. सरकार आणले सरकारनं, बस पत्र टाकले, फोटो काढले आणि 12,000 रुपये जत्रात खर्चले. खरं नाही ही वस्तुस्थिती आहे. हो, असं आंदोलन पेटवलं करताना अभिमान आहे मला की लोक सरकारच्या योजनेचा पण वाट पाहत नाही, स्वतः करताय. कारण या लागतच काही जी तुम्हाला कुठेही भेटतो. आणि दगड आणि तुमच्या प्रदेशात तर दगड इतकी मुलं केलं की तुम्हाला म्हणजे शेतात दगड पण उचललं म्हणजे इतके दगड. खरं नाही ही वस्तुस्थिती. राहिला प्रश्न आमच्या मार्गदर्शनाचा, आम्ही तुमच्या सेवेत 24 तास तयार आहे. तुम्ही जर बोलवलं की सर आमच्याकडे 4 मुलं उद्या पाठवून द्या, उद्या पाठवून देतो. ते सर्वे करतील, मार्किंग करतील, तुमचं काम करून देऊ तर तुमच्या गावात. हे माझं आज या ठिकाणाहून तुम्हाला अभिवादन आहे. तर अशा पद्धतीने इतकं सोपं आहे. आणि मग काही काही लोक येतात माझ्याकडं, त्याला लाड नावाचं गाव येतात का सेलू जिल्हा परभणी, तिथले लोक आले माझ्याकडे. मला म्हणजे सर आमच्या अख्ख्या गावाला करायचं
आम्ही कसं करावं सांगावं आम्हाला मग नियोजन लावू द्या. म्हणलं, नियोजन म्हणजे काय तुम्हाला तुमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होतो म्हणजे हो. म्हणलं तुम्ही वर्गणी करता म्हणजे हो. म्हणजे कशी करता म्हणजे 500 रुपये एकर. 500 रुपये एकर आमचा भाव आहे. मी म्हणलं एक काम करा 550 रुपये एकर या वर्षीच्या सप्त्याला तुम्ही वर्गणी करा. 500 रुपये सप्त्याला खर्च करा, वर्षी 50 रुपये जेवढे जमा होते त्याच्यातून 2-3 लाख रुपये त्याच्या जेसीबी लावा. संपला विषय. आणि दगडाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर लावा. इतका सोपा विषय. काहीच हरकत नाही म्हणजे एकदम जमतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. मग ते बसल्या बसल्या आणि चहा पिऊन लागलो तर आखी एका सांगू लागले. ते म्हणजे सर आमचा सप्ताह महाराष्ट्रात फेमस आहे. म्हणजे कसं काय ते म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आमच्या सप्त्याचे पैसे उरले म्हणून आम्ही सुरेखा बोलकर आणली. म्हणजे 7 दिवस महाराज कीर्तन केले म्हणजे तरी पण पट्टी उरली. मग गावकरी म्हणजे काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम करून मग कार्याचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी सुरेखा पण येतच नाही. मग ही वस्तुस्थिती सांगतोय मी तुम्हाला. मग महाराज माझी विनंती आहे अखंड हरिनाम सप्त्याबरोबर प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाचा सप्ताह व्हावा, पर्यावरणाचा सप्ताह व्हावा, निरोगी आरोग्याचा सप्ताह व्हावा, तणावमुक्त जीवनाचा सप्ताह व्हावा. त्या गावातील महिला ही सबल व्हावी, निरोगी व्हावी, आत्मनिर्भर व्हावी, आत्मविश्वासी व्हावी आणि त्या गावातील छोटे उद्याचं भविष्य असलेले मुलं हे संस्कारित व्हावे याचे पण सत्य होणं खूप आणि आम्ही आरटा पिढींच्या माध्यमातून परमपूज्य गुरुदेवाच्या आशीर्वादानं गावागावामध्ये हे काम करतोय. मी काय फक्त 199 गावामध्ये जलतराचं काम केलं काय? जलतराचं काम झाल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये आरटा पिढींची शिबिरं घेतली. कारण आज प्रत्येक गावामध्ये जसे शेतकऱ्याच्या समोर 2 संकट आहेत ना तसं गावाच्या समोर 2 संकट आहेत. तुम्ही म्हणता कोणते? एक प्रचंड आजार वाढले. आज एका पिंपळगाव रोडण्याचा जर सर्वे केला तुम्ही त्या पिंपळगाव रोडण्यामधून कमीत कमी 10 लाख रुपये दवाखान्यामध्ये महिन्याला खर्च व्हायला लागले. मी तुम्हाला करून देतो सर्वे द्या माझ्या एजन्सीला सर्वे. आणि 10 लाख रुपये व्यसनावर खर्च व्हायला लागले. मान्य मान्य. आणि मग एकीकडे किती प्रगती करा, किती पाणीचा भाग, किती मोठे घर बांधा. जर घरामधला एखादा माणूस जर दुर्दमी आजारी पडला तर कमोडिटी सगळी संपत्तीचा नीट करण्यामध्ये घालायला आपण खरं कुठे. आणि घरातला एखादा तरुण मुलगा जर दारूच्या व्यसनात फसला तर बाप बेजार, माय बेजार, बायको बेजार, लेकर बेजार आणि देवा बेजार नसतो करू. खरं नाही बोलत आहे. म्हणून आज समाजाला गरज कोणत्या गोष्टीची आहे? आज या गोष्टीची गरज. शेतीला पाणी, परिवार निरोगी, परिवार तणावमुक्त आणि कुटुंब व्यसनमुक्त हे सगळं काही घेऊन आम्ही हा जगन्नाथाचा रथ गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालवतोय. आज भाऊ वाटले की पिंपळगाव रोडण्याला येता आलं आणि तुमच्याबरोबर मागच्या 1-1.5 तासापासून हे मंथन करता आलं. मी स्वतःला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजतो. अदानी अंबानी माझ्यापेक्षा खरंय ते. कारण माझ्या गुरुने सांगितले ज्ञान, प्रेम आणि आनंद जितका वाटतो तितकी तुमची श्रीमंती वाढेल. आणि मला मिळालेला आनंद मी वाटायला लागलो. बरोबर. मला मिळालेलं ज्ञान निस्वार्थपणे वाटायला लागलं. मला मिळालेलं प्रेम बस मला वाटायचंय आणि माझ्या जीवनात प्रेम करायचं. म्हणून मी कधी समजत नाहीये की मी फार मोठा एखादा शास्त्रज्ञ, मी फार मोठा जलतज्ञ. कारण ह्या शास्त्रज्ञानं आणि या त्यांना निर्माण झालेल्या अहंकारानं ज्ञान दडपू टाकले. बरोबर आहे की नाही? बस जसं माझं वैयक्तिक गाव आहे, माझी वैयक्तिक शेती आहे तसं इथं पण माझा शेतकरी हा माझा बाप आहे आणि इथली जमीन आणि इथली काळी माय पण माझी माय असा समजणारा मी आहे. त्यामुळे मला कधी वाटत नाही की माझं गाव आणि पिंपळगाव अंतर किती आहे. मागच्या वर्षी मी 1,47,000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये ट्रॅव्हल केली. रात्र प्रवास करायचो, दिवसभर काम करायचो. कारण आता खूप वेळ कमी आहे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी. आणि बस झाले आता आंदोलन करणं, टायर जाणं, दगड मारणं, सरकारला काही मागणं. इतके घेण्याच्या कातडीचे लोक झालेले आहेत की त्यांची इच्छाच नाही तुम्हाला द्यायची. आणि शेतकऱ्याला असं म्हणतात महाराज की हा जगाचा पोशिंदा आहे आणि हा देणार आहे. आणि पुन्हा आपल्या जगाचा पोशिंदा व्हायचं ना आपल्याला देणारा व्हायचं. फक्त आपल्या शेतीला पाणी आलं ना तर पुन्हा आपण ते वैभव प्राप्त करू. म्हणून जलतारा प्रत्येक शेतात करणं. आता पुन्हा एका टेक्निकल गोष्टीवर येतो जे सत्य मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर पिंपळगाव रोडण्यामध्ये या पद्धतीचं तुम्ही नियोजन जर केलं, जेसीबीचं नियोजन करा. आता मला बाळासाहेब सांगत होते, संतोष सांगत होते, तुम्ही काका बोलत होते की तुम्ही बसा सगळेजण करा आणि काय सगळंच गाव प्रतिसाद दिला असं नसतं. आता इथं जवळपास
25% लोक आलेले आहेत, काही लोकांना माहितच नाही आणखी. आणि माणसाची प्रवृत्ती एक आहे, तुम्ही कोणाची वाट पाहू नका, तुम्ही वैयक्तिक स्वतःच्या शेतात सुरू करा, वैयक्तिक बस. तुम्ही म्हणता की माझ्या शेतात केल्यावर माझा फायदा होईल का दुसऱ्याचा फायदा होईल, अगोदर तुमचा फायदा होईल. माझे प्रश्न विचारतो सर, मला लागून एक शेतकरी आहे आणि माझा उत्तर आलाय आणि त्याचा लावून आलाय आणि मग तुम्ही मला स्पष्ट करायचं सांगितलं, माझं काय केलं का? म्हणजे आजकालच्या जमान्यात मानसिकता काय घडी आहे, माझं बरं झालं नाही तर झालं काय हरकत नाही, पण त्याचं बरोबर. 50 शेतकऱ्यांचे आपल्याला नाव आलेले आहे. बरोबर आहे. तर माझा संशोधन याच्यात एक आहे. शेवटी आपण प्रश्न थोडासा मुद्दाम घेऊया. तुमचे प्रश्न जे आहेत ना ते मला विचारावे, मग त्याच्यातून माझं जे काही राहिलं असेल ते पण मी तुम्हाला सांगेन. तर समजा तुमच्या 10 एकरमध्ये तुम्ही जर 20 खड्डे केले, तर पहिल्यांदा तुमच्या 10 एकरमध्ये पाणी पातळी वाढेल तर तुमच्या विहिरीतून बाहेर. जसं जेवल्यावर आपलं पोट भरल्यावर आपल्याला ढेकर येतो ना, तसं तुमची पाणी पातळी वाढल्यावर मग ते पाणी म्हणून मला त्याच्या विहिरीत जायचं. मग काय हरकत? बरोबर आहे ही गोष्ट असं. आणि समजा जर अख्ख्या गावाला जर केलं तर काय बरं कल्पना. पिंपळगावला 5000 जरताराचे खड्डे केले, दगड भरलेत आपण, आणि येणाऱ्या 4 महिन्यात त्या पावसाचा थेंब न थेंब तुमच्या जमिनीत तुम्ही साठवायला लागला. तुम्ही म्हणता सर किती वर्षात पाणी झालं होतं? हा ना, कोण हा इथला महाराजाची एक सिंगारी असते. 2 वर्षात गाव पाणी झालं होईल, 2 वर्षात. मुंबईला गेलेले लोक पण म्हणतात आता बस झालं. खरा आनंद आता गावाकडे, कारण शेतीशिवाय आणि मातीशिवाय आणि झाडाशिवाय तुम्हाला सांगतो जीवनाचं खरं समाधान जे आहे ना ते तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही. खरं आहे, खरं आहे, सांगा. आणि ते आपल्याला निर्माण करायचं. मग जलताराचे फायदे काय आहेत? 2 फायदे तुम्हाला सांगितले. प्रत्येक खड्ड्यातून पाणी खाली जातं आणि जमिनीतली पाणी पातळी वाढते, प्रचंड पाणी पातळी. म्हणजे जर 2 घंटे बोर चालत असेल 2 वर्षात 24 घंटे चालत, 2 घंटे विहीर चालत असेल 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या 4-4 महिन्याच्या सीझन मध्ये 24 घंटे चालत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्या 199 गावातल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मी एकटा सांगत नाही, आम्ही केलेल्या कामाची इम्पॅक्ट असेसमेंट केलं आम्ही 3ऱ्या पार्टीकडून. इथं जर इंटरनेट किंवा म्हणजे सोशल मीडियातले लोक असतील तर जिस्ट नावाची एक इंटरनॅशनल इम्पॅक्ट असेसमेंटची कंपनी आहे, GIST, गुगलवर सर्च करा. मी 199 गावचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं होतं की आम्ही हे काम केलं, 175 खड्डे केले, सांगा आमची पाणी पातळी एका वर्षात किती वाढली, अतिवृष्टीने नुकसान किती कमी झालं, रब्बीच्या पेरण्या किती वाढल्या, शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं. तर त्या कंपनीनं आमच्या 199 गावांचं सर्वेक्षण केलं. या वर्षी काम झालं, दुसऱ्या वर्षी सर्वे करायचा, या वर्षी काम झालं, दुसऱ्या वर्षी सर्वे करायचा. ते एका 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये गावात जर 100% शोष खड्डे झाले असतील तर जे पाणी जमिनीतून खड्ड्यातून जमिनीत मुरणार आहे ते पाणी एका पावसाळ्याच्या सीझन मध्ये गावाच्या अख्ख्या एरियामध्ये 14 फूट पाणी पातळी वाढवतं. 14 फूट. मग गावाच्या जर 5000 एकरचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही TMC मध्ये केलं तर हा आकडा TMCच्या पेक्षाही उंच जातो. रब्बीच्या पेरण्या ज्या पाणी उफाण्यामुळे होऊ शकत नाही त्या 42% वाढल्या. 0% अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आणि 120 पटीनं एका वर्षात जलतारा पूर्ण गावात जर झालं तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढले. किती पटीनं? 120 पटीनं. हा GISTचा रिपोर्ट आहे. आणि मग जलतारा जर गावात झालं किंवा तुमच्या शेतात जर झालं तर 2 फायदे तर निश्चित होतातच होतात. नंबर 1, पाणी पातळी वाढते. आपण बागायतदार म्हणतो हजारातून लाखाचा 12 महिने हाताला काम केलं. मग मी पुन्हा एक सर्वे केला. भोसकाळ नावाचं एक गाव होतं, 10 सदस्यांचं एक कुटुंब होतं, 10 एकर शेती होती, 100% कोरडवाहू. एक बाप फक्त शेती करायचा, घरातल्या 3 महिला दुसऱ्याकडे रोजानं जायच्या आणि 3ही मुलं, एक मिस्त्री काम करायचा, एक ड्रायव्हर होता आणि एक सुशिक्षित बेकार होता, म्हणजे ताळाला वेळ नव्हता. अशा पद्धतीने आणि त्या गावात आम्ही जलतराचं काम केलं. 2 वर्षात गाव पाणीदार झालं. याची 10 एकर शेती पण 12 महिने बागायची झाली. आज काय परिस्थिती त्या कुटुंबाची माहिती? शेतात टुमदार घर बांधलेलं आहे RCCचं. सगळं कुटुंब एका ठिकाणी राहतं. 3ही मुलं, 3ही मुलांच्या बायका, वडील, माय आणि त्यांचे छोटे लेकर. आणि 10 एकर मध्ये 24 घंटे काम करतात. कशामुळे? पाणी. ज्या महिला बाहेर जात होत्या रोजानं त्या घरात काम करतात शेतात. जे मुलं बाहेर जायचे ते पण शेतात काम करतात.
त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे 27 लाख रुपये वार्षिक उत्पन्न 10 एकर. आणि काय खर्च आहे सांगा बरोबर. आणि काय खर्च आहे ह्या वस्तुस्थिती आहे. ह्या सगळे सर्वे आणि या हिशोबात आम्ही चित्रित केलेले आहे. लोकांच्या भावना याच्यामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. पहिलं, पाणी पातळीमध्ये वाढ, भूजल पातळीमध्ये वाढ, जी तुम्हाला बागायतदार करणार, आर्थिक सदर करणार, समृद्ध करणार. नंबर 2, जो दुसरं संकट आहे अतिवृष्टीमध्ये माती वाहून जाऊन पिकं सडणं, याच्यापासून 100% फायदा. 24 तास ते 48 तासामध्ये पाण्याचा निचरा होतो. मागच्या वर्षी महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब देशमुख पाटील अहमदपूरचे त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला होता. त्या ठिकाणी आम्ही हे काम केलं. एका शेतकऱ्याने मला व्हिडिओ पाठवलेले आहे की आज पाऊस पडला, शेतामध्ये पाणी साचलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी CCTVतून त्यांनी चित्रित केलं, एक थेंबही पाणी नव्हतं. म्हणजे पाण्याचा इतका झपाट्याने निचरा होतो. आणि तिसरा जलताराचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे कोणता माहिती, जो तुम्हाला 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी शेतामध्ये अनुभवायला लागतात. कोणता? 4 महिने या खड्ड्यातून पाणी जे जमिनीमध्ये मुरतं ना, तर हे पाणी जमिनीत 4 महिने मुरत त्याचा ओलावा पसरत जातो जमिनीच्या खालून. आणि तो ओलावा एका वर्षाच्या सीझनमध्ये 50% पसरतो. 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्या 1 एकरमध्ये 100% जमिनीच्या आतून पसरतो, ज्याला इंग्लिशमध्ये मॉइश्चर म्हणतात. माहिती तुम्हाला? तर ते पूर्ण जमिनीच्या खालून पसरतं. मग तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं तर ओलावा कशाला म्हणतात. उदाहरणार्थ तुमच्या अंगणामध्ये एक झाड लावलेलं पहा, त्या झाडाला तुम्ही 2 टाइम पाणी टाकता, 2 टाइम, तर ते पाणी त्या झाडाच्या आळ्यातून मुरून त्याचा ओलावा पसरत चालतो. आणि तुम्ही दुसरं झाड एखाद्या वेळेस 1-2 महिन्याला आणा आणि 25 फुटावर खड्डा होता, तिथं तुम्हाला ते ओलं लागतं. कारण ह्या झाडाचं पाणी मुरत इथपर्यंत पोहोचते. याला म्हणतात ओलावा. आणि मग हा ओलावा काय काम करतो, त्या 1 एकरमध्ये हा ओलावा 12 महिने टिकतो. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये तुम्ही पेरणी करता आणि एखाद्या वेळेस पाऊस उघडतो आणि 1 महिनाभर पाऊसच नाही, यावेळी पिकं सुकतात. बरोबर ही गोष्ट. यावेळी हा ओलावा पिकाला सुकू देत नाही. आम्ही याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला. 1 एकरमध्ये जनता सोर्स खड्डा केला, 2 वर्षाच्या नंतर तिथं ओलावा आला आणि एका बाजूच्या शेतामध्ये जनताच केलं. पावसाळ्यामध्ये पेरण्या केल्या, सारखी पिकं, इथं सोयाबीन आणि पाऊस 20 दिवस बंद झाला. तर हे सोयाबीन प्रचंडदार होतं महाराज आणि हे सोयाबीन मोठं टाकत होतं, म्हणजे ऊन धरत होतं, कारण खालून त्याच्या मुळाला पाणीच भेटत नव्हतं. हे कम्पॅरेटिव्ह स्टडी केली आहे म्हणून ओलावा टिकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, हा ओलावा 12 महिने टिकल्यामुळं असंख्य जमिनीमध्ये जीवजंतू जे असतात ना, जे मातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण करतात, हे जीवजंतू 12 महिने जगतात. आज पावसाळ्यामध्ये पाण्यात आणि मातीत ओलावा असल्यामुळे जीवजंतू जगतात. म्हणून पावसाळ्यामध्ये पिकांची वाढ ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत असते. तशी हिवाळ्यात होत नाही, उन्हाळ्यात होत नाही. उन्हाळ्यात पाणी दिलं तर पिकं उचलतात, बरोबर आहे. म्हणजे ते बारीक सूक्ष्म जीव निर्माण होतात, ते अन्नद्रव्य निर्माण करतात आणि मग त्या पिकाला खत भेटतात. आज शोकांतिका शेतकऱ्यांची ही आहे की जे मुळात नैसर्गिक जीवजंतू जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण करतात, तो जमिनीत ओलावा नसल्यामुळं ते जीव मारायला लागले. कारण आपण मोठमोठाले खतं टाकायला लागलो, विषारी मोठमोठाले फर्टिलायझर फवारायला लागलो, त्याच्यामुळे तो ओलावा उडून चाललाय आणि ते जीवाणू पण मारायला लागले. तर या जलतारानं हा ओलावा 12 महिने टिकवल्यामुळे हे जीव 12 महिने जगतात. आणि या जीवाची संख्या अरब खरब आणि त्याच्या पुढे जो आकडा असतो तेवढी असते. म्हणजे एक जीव एका तासामध्ये 1 लाख जीवांना जन्म देतो. आणि त्याचं काम काय असतं, मातीचं फिल्टर करणं आणि मातीमध्ये अन्नद्रव्य निर्माण करणं. कालांतरानं तुम्ही जे खतं वापरतात ना, 3-4 वर्षाच्या नंतर जलतारा तुम्हाला खतं वापरण्याचं कामच करून देणार नाही. आज माझ्या 50 एकरमध्ये फक्त 25% फर्टिलायझर उपयोगात आणतो, 75% जीवजंतूवर माझी शेती आहे. आणि प्रचंड मोठं उत्पन्न मला एकरी 15 क्विंटल सोयाबीनचा उतार येतो, एकरी 14 क्विंटल गव्हाचा उतार येतो. ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे 200 जांभळीचे झाड आहे. त्या जांभळीचं जांभूळ जर खाल्लं ना, तर त्याची बी पण माणसाला फेकून द्यावं वाटत नाही, इतकी चवदार आणि इतकी स्वादिष्ट त्याची चव लागते. हे काम त्या जीवांच्या निर्मितीमुळं आणि त्यांनी निर्माण केलेल्या अन्नद्रव्यामुळे. आणि चौथा फायदा आहे, जो आज गावागावामध्ये वाद निर्माण करतोय. 2 शेतकरी शेजारी असतात, एक वर असतो एक खाली असतो. जोरात पाऊस पडला की याचा बांध फुटतो, सगळं पाणी माती याच्या शेतात आणि मग दोघांचे वाद होतात. बरोबर आहे, बांध फुटीचे वाद.
जनता जर प्रत्येक एकामध्ये केलं तर बांधफुटीचे वाजत आमच्या 199 गावामध्ये एकही बांधफुटीचं भांडण मागचं 6 वर्षात नाही. एकही भांडण बांधच फुटत नाही. ज्या शेतामध्ये केलं त्या शेतामध्ये पाणी उडायला लागलं. तर अशी याची आघाडी खाली म्हणजे जनता प्रक्रिया काय हे तुम्हाला सांगितलं. जनताला करण्यासाठी लागणारी साधनं तुम्हाला सांगितले. जनताचे 4 दैदिप्यमान फायदे तुम्हाला सांगितले की जे शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी निर्माण करतात. आणि मग हा जनता याचं दरवर्षी पुनर्जीवन कसं करायचं एकाच मिनिटात सांगतो. बघा आतापर्यंत काय झालं माहिती, जे काम नदीचं पुनर्जीवन असतं, आपण एक वेळा नदी स्वच्छ करतो, बंधारे बांधतो, आपण डोंगरावर शिशिऱ्या करतो, काम करतो, पण ते सार्वजनिक ठिकाणावर असल्यामुळं लोकांची अटॅचमेंट तिथे नसते. पण जनता हा वैयक्तिक क्षेत्रात असल्यामुळं तिथं आपला स्वार्थ लागलेला आहे. म्हणजे पुनर्जीवन प्रक्रिया डेव्हलप केली. कशी? दरवर्षी 4 महिन्याच्या पावसामध्ये पाण्यासोबत माती जाऊन त्याच्यात बसते आणि बसतेच, बरोबर. 4-6 फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये 3 फूट माती जर बसली तर आपल्याला वाटतं की खड्डा बुजला नाही का, पुढच्या वर्षी काम करतो का नाही. म्हणून दर उन्हाळ्यामध्ये याची पुनर्जीवन प्रक्रिया आपण डेव्हलप केली. एका खड्ड्याचं पुनर्जीवन एका तासामध्ये होतं. कसं? एक जेसीबी न्यायचं किंवा हाताला तुम्ही त्या खड्ड्यातले दगड बाहेर काढायचे. 2 माणसं जर लावले तुम्ही हाताने पहार आणि टिकाव घेता तर एक दगड असला की एका घंट्यामध्ये सगळे दगड बाहेर निघतात. आणि जेसीबी जर नेली तर 2 खोऱ्यामध्ये सगळे दगड बाहेर निघतात. हे एप्रिल किंवा उन्हाळ्यात तुम्ही करा. म्हणजे यावर्षी जर तुम्ही केलं तर 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये माती जर झाली तर पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा पुनर्जीवन म्हणजे त्याला मेंटेनन्स म्हणतो. जसं आपल्याकडे गाडी असते तिची सर्व्हिसिंग आपण रेग्युलर करतो, मोबाईल असतो त्याचा रिचार्ज आपण रेग्युलर मारतो, बरोबर आहे की? तसं याचं पुनर्जीवन करायचं. आणि हे जर केलं तर पुन्हा एक बॉन्डवर करार करतो तुमच्या बरोबर. कोणता? की एकदाच खड्डा करायचा आणि एकदाच दगड टाकायचे. आयुष्यात पुन्हा खड्डा करायचा नाही, पुन्हा दगड टाकायचे, दगड टाकायचे नाही. मात्र दरवर्षी त्याचं उन्हाळ्यामध्ये पुनर्जीवन करायचं. आणि ते कसं? जसं तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतीची नांगरणी करता नाही करता तसं मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये त्या खड्ड्यातले दगड बाहेर काढायचे आणि सगळे बाजूला टाकून द्यायचे. मग एक माणसाला खड्ड्यात उतरायचं, खोरं टोपलं घ्यायचं, 10 मिनिटांमध्ये खड्ड्याची साफसूफ करायची. जे काही माती हे ते ढासळलेलं असतं, पडलेलं असतं, त्या खड्ड्याला स्वच्छ करायचं. या प्रक्रियेला लागतात 15 मिनिट माणसाला दगड काढल्यावर. आणि ते जे दगड आहे ते दगड 8 दिवस तसेच वाळू द्यायचे. त्याला थोडी माती चिकटलेली असते, चिखल लागलेला असतो. मे महिन्याच्या उन्हामध्ये एका दिवसाच्या उन्हात त्या दगडाला लागलेली माती आणि चिखल पूर्ण गळून पडतो. दगड आपोआप स्वच्छ होतात. तुम्हाला हात लावायचा पण काम. आणि तुम्ही स्वतः उठून प्रत्येक खड्ड्यामध्ये खोरं टोपलं घेऊन जर साफसफाई केली तर 8 दिवस तो खड्डा वाळू द्यायचा. खड्डा वाळू द्यायचा, दगड वाळू द्यायचे आणि 9व्या दिवशी तेच दगड पुन्हा ढकलून द्यायचे. झालं याचं पुनर्जीवन. याला काही पैसे लागेल? बस असं प्रत्येक खड्ड्याचा करा तुम्ही. म्हणजे पुन्हा पुढच्या 4 महिन्यामध्ये आलेलं पाणी जमिनीमध्ये जायला खड्डा. मोटरसायकलची सर्व्हिसिंग करायला तुम्ही गॅरेजमध्ये नेलं, गॅरेजवर काय करतो? कार्बोरेटर पेट्रोल मधून फिल्टर बदलतो, ऑइल चेंज करतो, झालं गाडीचं पुन्हा सॉफ्ट फायरिंग, लगेच ॲव्हरेज वाढतो. तसं हे खड्ड्याचं सर्व्हिसिंग करणं फार महत्वाचं. याला पुनर्जीवन प्रक्रिया म्हणतात. इतकं सोपं टेक्निक आपण डेव्हलप केलेलं आहे. प्रत्येक एकरामध्ये 1 किंवा 2 4 बायच्या 6 फूट खोल. आता काही भागामध्ये तुम्ही म्हटलं 6 फूट खोल जातच नाही, आमच्याकडे 3-4 फुटावर खडक लागतो किंवा कडक लागतं, तर त्याला काही ब्लास्टिंग करायचं नाही. 4 फूट गेलं सहजतेनं जेसीबीच्या खोऱ्यानं 4 फूट बस. मग तिथं आपण क्वांटिटी वाढवतो. जिथं 1 करायचं तिथं 2 करायचे, जिथं 2 करायचे तिथं 3 करायचे. चढउताराच्या भागात असतो त्या ठिकाणी थोडं जास्त प्रमाणामध्ये करावे लागतात. या पद्धतीनं इतकं सोपं आहे. मात्र याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे 4 फूट खोल असू द्या, 5 फूट खोल असू द्या, 3 फूट खोल असू द्या, 6 फूट खोल असू द्या, यात मोठाले दगड भरणं खूप महत्वाचे. ते दगड अर्धा फूट शिल्लक ठेवायचा तुमचा खड्डा किंवा 1 फूट शिल्लक ठेवायचा. त्याच्यावर कुठलीही माती ढकलायची नाही, कुठलाही मोडून टाकायचा नाही. तो दगड उघडाच दिसला पाहिजे. याचं कारण असं आहे की जर तुम्ही काठोकाठ दगड व्हायले आणि जोरात पाऊस आला आणि पाणी जर त्याला ओव्हरटेक करून बाजूने निघून गेलं तर पाणी काही वाट पाहत नाही, बरोबर ही गोष्ट. म्हणून आपण त्याला अर्धा फूट रिकामं ठेवतो किंवा 1 फूट रिकामं ठेवतो. त्याच्या दोन्ही पण उद्देश साध्य होतात. एक रिकामा असल्यामुळं पाणी आपोआप त्याच्यामध्ये पडतं. आणि दुसरी गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये जर आपण दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान केला तर तो पण आपला सन्मान करतो. म्हणून पाण्याचा हा सन्मान आहे. सन्मानानं
जमिनीच्या भूगर्भामध्ये या. तर या पद्धतीनं या दोन्ही गोष्टी साध्य होतात. दगड मोठ्या साईजचे असायला पाहिजे. छोटे दगड टाकले तर ज्या सांडीतून आपल्याला अपेक्षित ते पाणी खोल जायचं, खाली जायचं, त्या सांडीमध्ये जर ते दगड बसले आणि माती जर त्याला चिटकली तर त्या प्रमाणामध्ये ते पाणी खाली जात नाही. म्हणून आपण मोठे दगड त्याच्यामध्ये टाकतो. तर इतक्या सुंदर आणि साध्या आणि सोप्या गोष्टी येतात. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला वैयक्तिक करायचं का गावाला एकत्र येऊन करायचं का शेजारी शेजारी ग्रुप करून करायचं, हा प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला जी मदत लागेल, टेक्निकल मदत, तुम्ही म्हणजे सर आमच्याकडे 4 मुलं पाठवले, त्यांना 1 महिना इथं मार्किंगसाठी ठेवले. मी सांगितलं बाळासाहेबांना काय काय लागतं त्यांच्यासाठी, काय काय नाही. तर बस या पद्धतीनं आणि काम सुरू झाल्यावर माझी पण एखादी चक्कर निश्चितपणे मी इथं मारत. पण मी आज असं ठरवतो किंवा आज आपण सगळेजण मिळून असं ठरवू की खरंच तुम्हाला मी सांगतो, आज एवढं वैभव खंडोबाच्या कृपाशीर्वादानं या गावाला लाभलेलं आहे. जर या गावाला जर पाणी आलं आणि सगळं जर हिरवगार झालं आणि जर शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढला, मुंबईला गेलेले तर तुम्ही पैशात खेळणारे माणसं आहेत, पण इथं राहून शेतीवर ज्यांची उपजीविका आहे, त्यांची उपजीविका जर सधन झाली आणि समृद्ध झाली आणि अख्खं गाव जर समृद्ध झालं तर मी त्या गोष्टी मानणारा महाराज. मी किती मोठा आहे, माझं वैयक्तिक नाव याला मर्यादा आहे. पण शेवटी एखादा माणूस माझा परिचय विचारतो, त्याच्यानंतर मग तो गाव बदलतो. माणसाची ओळख ही गावावर संपते. माणसाची खरी ओळख ही गावावर असते. गावासाठी आपल्याला काहीतरी द्यायचंय हे देणं जर सगळ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही पिंपळगाव रोडे काय म्हणता, तुमच्याकडे अशीच सदनता आहे, अशी ताणत आहे की तुम्ही या परिसरातील 5 गाव जलताराच्या माध्यमातून पाणी दाखवू शकता. निश्चित मागच्या 2 महिन्यापूर्वी केज तालुका जिल्हा बीड इथल्या हंगेवाडी नावाच्या गावात माझा कार्यक्रम झाला. 32 IAS ऑफिसर आहेत त्या गावामध्ये. ते असंच तुमच्या यात्रेच्या सारखी यात्रा त्या ठिकाणी महादेवाची होते आणि त्यांचे भंडारे असतात, कोणाचे कीर्तन असतात, कोणाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यांनी यावर्षी माझा कार्यक्रम ठरला आणि असाच 1.5-2 घंटे तुमच्या सारख्यांना मी त्या ठिकाणी बोलत होतो आणि असं शेवटी आव्हान केलं की या गावाला करायचंय कसं जलतारा. शेतकरी तर तयार झाले होते. खाली बसलेला शेतकरी म्हणत होता, सर इथून उठलो की जेसीबी घेऊन चालू म्हणे. आता कशाला वाट माहिती कोणाची, बस तयारी झाली होती लोकांची सगळी. शासनाचा फॉर्म भरायचा नाही, कोणती योजना आहे ते पाहायचं नाही, मला लागायचं का माझ्या शेतात मला पाणी निर्माण करायचं तर मी करू या पद्धतीनं. पण त्या 32 IAS ऑफिसरपैकी 7 जण त्या स्टेजवर बसलेले होते. त्या सगळ्यांनी तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक जणाने कोणी 1 JCB दी, कोणी 10 ट्रॅक्टर दी, असं करत 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 ते एवढं काही चालत झालं की म्हणजे ती हंगेवाडीचं जलतारा त्या गावात तर काम होणारच आहे. पण या साहित्यातून त्यांच्या दानातून त्या गावाच्या बाजूच्या 10 गावांचं काम या सगळ्या त्यांनी दिलेल्या दानातून आपण त्या ठिकाणी करत आहोत. तर या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत, फक्त आपण संकल्प करणं खूप महत्वाचं आहे. मलाही कधी वाटलं नव्हतं की माझ्या शेतात सुरू झालेला जलतारा 200 गावात जाईल, 200 गावातून महाराष्ट्रात जाईल, महाराष्ट्रातून देशात जाईल. मला 18 नोव्हेंबरला राष्ट्रपतीच्या हस्ते नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला आणि जलतारा प्रक्रियेचं त्यांनी एवढं कौतुक केलं की म्हणजे तुम्हाला मी सांगतो, अख्ख्या देशामध्ये हे राबवा किती सोपं आहे. प्रत्येक जण हे करू शकतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्र शेतकरी आंदोलनासारखं जलतारा प्रक्रिया करतात, आंदोलनासारखं. तर अशा पद्धतीनं ही वाटचाल आहे. म्हणून आज मी इथं आलो, मी काही भाषण करून व्याख्यान करून इथून निघून जाणार नाही. मी आज या ठिकाणी संकल्प आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी करतो की येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सर्वेला सुरुवात करू. मार्च म्हणजे जवळपास तुमचे जे काही याचा पॅटर्न कसा असतो म्हणजे का, सगळे क्षेत्र रिकामे लागतात आणि सगळे क्षेत्र रिकामे कधी होतात, जवळपास 15 मार्चच्या नंतर. एप्रिल आणि मे महिना हे 2 महिने म्हणजे आमचे इतके वर्किंग म्हणजे काम करण्याचे दिवस असतात की त्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2-2, 3-3 तास झोपतो. 18 तास आमचे पोरं काम करतात. 18 तास. कारण शेत त्याचवेळी रिकामे असतात. JCB रानामध्ये फिरवावं लागतं, ट्रॅक्टर रानामध्ये फिरवावे लागतात, दगड जमा करावे लागतात. तर या 2 महिन्यामध्ये आपण आपल्या परिसरामध्ये हे काम करू. आता लागणारे जे साधनं आहेत, JCB असतील, ती कशी लावायची, त्याची वर्गणी कशी करायची. आणि माझी विनंती राहील की आपण इथं पिंपळगाव रोडण्यातले शेतकरी सगळे जरी नसतील तरी ते पण आपले भाऊ आहेत, ते पण आपले
जवळची येतं. आपण सगळे जर आज एकच विचार करू की पिंपळगाव रोठ्याचं जेवढं एरिया असेल, जेवढं सर्वेक्षण असेल, तेवढ्या भागात आपल्याला या 2 महिन्यामध्ये दिवस रात्र काम करायचं आणि आपल्याला जलतरणाच्या माध्यमातून 1 वर्षामध्ये पिंपळगाव रोठा हे पाणीदार करायचं आणि 2 वर्षामध्ये हे गाव पाहायला जसं नळेगण येतात, हिवरे बाजार येतात, तसं पिंपळगाव रोठे पाहायला पण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी आले पाहिजेत. ते अभिवादन आज खंडेरायाच्या समोर आपण या ठिकाणी घेऊया. आणि आज मला तुम्हाला जलतरणाचा हा प्रवास सांगण्याचा भाग्य लाभलं. मी तुमचे आभार मानणार नाही, तुमच्या ऋणात राहू इच्छितो. तुम्ही जो आदर सत्कार या ठिकाणी केला, खरंच तुम्हाला मी सांगतो, महाराज मी निमित्त समजतो. हे सगळं गुरुदेवांचं, भगवंताचं, सृष्टीचं देणं आहे. बस आपल्याला मिळालेलं ज्ञान वाटत चालायचं. हा प्रवास असा आहे, खूप जीवन आनंदी आहे, खूप आनंद वाटतो. आता पाहायला असेल तुम्ही 1.5 घंटे झालं, पाण्याची आठवण होत नाही, अन्नाची आठवण होत नाही, कशाचीच आठवण होत नाही, कारण हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे. बस इतका आनंद मिळतो. रात्री झोपल्यानंतर 5व्या सेकंदाला घोरतो. आणि आज लोकांना एवढं वैभव, एवढी संपत्ती आहे, नोटाच्या बंडलावर खाली गाड्या करतो, झोपायला तरी त्यांना औषधं केल्याशिवाय झोपा लागलं. ही शोकांती काय तुम्हाला सांगतो. इतके पद येतं, बाप मंत्री, एक आमदार, त्याचा पोरगा खासदार, तरी त्याच्या अपेक्षा संपन्न. म्हणजे इतकं धावपळीचं जग आहे. या जगामध्ये तुम्हाला मी सांगतो, निसर्ग, पर्यावरण, माती, तुमची गाय आणि गाव, तर म्हणतात ना, जल, जंगल, जमीन, जीवन, जानवर, हे जे काही जसे पंचमहाभूत आहेत, त्या पद्धतीचं त्यांचं प्रतिनिधित्व करणार हे सगळे काही या ठिकाणी आहे. यांच्यासाठी पण जीवनामधला थोडा वेळ आपण द्यावा आणि या निमित्तानं आपलं गाव समृद्ध करावं, एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना खंडेरायाला करतो. आणि आता तुमच्याकडे मी नियोजनाचं सगळं काही चेंडू तुमच्याकडे टाकतोय की JCB लावायचा कसा, त्याची वर्गणी करायची कशी, कोणाला वाटतं की मला गावासाठी काही द्यायचंय, काका तुम्ही करा वाहन सगळं कसं करायचं, नियोजन काय करायचंय. बस माझ्याकडून जी तांत्रिक मदत तुम्हाला लागेल, तुम्ही 2 मुलं म्हणजे 2 मुलं, 4 मुलं म्हणजे 4 मुलं, त्यांची राहायची जेवायची व्यवस्था करा बस. आणि त्यांचं काय जे असेल मी तुम्हाला सांगत, ते रोजंदारीवर किंवा पेरोलवर काम करणारे मुलं, त्यांचं जे काही आहे ते त्याच्यावरच आहे. तर बस ते जे असेल नाममात्र एक कमाई हा आमच्या जीवनातला विषय नाही. मी माझ्या गाडीच्या भाड्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया पण मानधन कोणाकडून घेत नाही. कितीही लांब 1000 किलोमीटर जरी जायचं काम पडलं तरी मानधन घेत नाही. नाही तर मला तर केवढा पाकिट घेता येते, केवढा नारळ घेता येते, बरोबर नाही गोष्ट, पण तो नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून आता नियोजन कसं करायचं, आता तुम्ही मागे राहता कामा नये. बस चित्र 1 वर्षात बदलू आपण. आणि पहा तुम्ही, मुंबईच्या लोकांच्या मनामध्ये आलं पाहिजे की नाही आता बस झालं, 20-25 वर्ष घातले मुंबईत, आता गावाकडे येऊन राहतो, नजर मारतो, तिकडे हिरो पाहतो आणि मस्त जगतो. या पद्धतीनं माझं सगळं काही या ठिकाणी संपलेलं आहे. आता एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जलतरणाची प्रक्रिया काय, त्याची साधनं काय, त्याचं प्रक्रिया कशी, काम कसं करतात, मार्किंग कसं करतात, उतार कसा काढतात, पाणी खड्ड्यातून मुतं कसं, त्याच्यानंतर त्याची यशोगाथा काय, शेतकऱ्यांचे काही अनुभव आहेत, त्याची इम्पॅक्ट असेसमेंटची रिपोर्ट या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहे. गुरुजींचा, आमच्या श्री रविशंकरजींचा आशीर्वाद त्यात आहे. हा 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण सगळेजण पाहू आणि त्यानंतर जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटलं तुम्हाला विचारायचे तर तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतर आपण समारोप करू. धन्यवाद. जय गुरुदेव.